नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब वेगळं वळण मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आपलं कोणीतरी ऐकतंय इतकंच नाही, तर त्यांना ते आवडतंय सुद्धा. त्यातून त्यांना जगण्यासाठी ऊर्जा मिळतेय. ही भावना किती आनंददायी असू शकते याची मी कल्पना करूच शकते. पण त्याचबरोबर ही खूप मोठी जबाबदारी सुद्धा आहे हां. आज आपल्याकडे आपल्या ज्या पाहुण्या आहेत ना, त्या ही जबाबदारी अगदी उत्तमरित्या पेलतायत. या आपल्या बोलण्यातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्या म्हणजे डॉक्टर धनश्री लेले. चला तर मग दिल के करीब एक वेगळं वळणमध्ये स्वागत करूया डॉक्टर धनश्री लेले यांचं. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब. थँक यू व्हेरी मच. कधीपासून तुम्हाला भेटायचं होतं मला. मला पण तुमचे तुम्हाला. पॉडकास्ट ऐकते मी हं. आणि खूप छान वाटतं, बरं वाटतं. म्हणजे तुम्ही जे बोलता त्यातून खूप शिकायला सुद्धा मिळतं आणि तुमचा आवाज सुद्धा खूप सूदिंग आहे. खूप छान वाटतं. मी कधी-कधी म्हणजे बी.के. शिवानी हो. त्यांचा एखादा पॉडकास्ट वगैरे ऑन करून मी झोपून जाते. मला एक सवय आहे. हं. आणि जेव्हापासून तुमचे 1-2 ऐकले तेव्हापासून मला असं खूप वाटतं, की झोपताना तुमचा आवाज ऐकत झोपावं. वाह! छान. बरं वाटलं ऐकून हे अगदी. येस. सो तुम्ही दिल के करीब बघता होय. असं मला मगाशीच कळलंय. हो. सो थँक यू सो मच. मगाशी तुम्ही खूप अप्रिशिएट सुद्धा केलंत दिल के करीबला. आणि तुम्ही आमचा कार्यक्रम बघता म्हटलं ते मला खूपच बरं नाही, नाही वाटलं. असं काही नाही आणि खरंच खूप छान असतात. म्हणजे ज्यांना आम्ही पाहतो नेहमी, त्यांचा संघर्ष काय होता किंवा ते इथपर्यंत कसे पोहोचले. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यातली खूप शिकण्यासारखी असते. नाही, तुमच्याकडून पावती मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. थँक यू सो मच. सो आपण आता गिफ्टिंगनी सुरुवात करूया आणि त्याच्यानंतर भरपूर गप्पा मारूया. येस, नक्की. ताई 2 गिफ्ट्स आहेत. हे जे बाहेरचं गिफ्ट आहे, हं, हं. ही एक पेपर बॅग आहे वाह! आणि त्यावर किती गोड दिल के करीब असं लिहिलेलं आहे. खूप सुंदर. आणि अबळ नाही सबळ ही एक एनजीओ आहे. हं. अनु शर्मा आपल्या एका दिल के करीब मैत्रिणीची क्या बात! आणि न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्टसाठी ही बनवलेली क्या संस्था बात! आहे. क्या बात आहे. वाह! सो त्या मुलांनी मिळून ही बॅग खूप सुंदर, बनवली आहे खूप तुमच्यासाठी. सुंदर. फारच छान. अनुजी, तुमचं मनःपूर्वक तुम्हाला मी धन्यवाद देते. त्या कारण इतकं सुरतमध्ये सुंदर आहे. खूप छान काम हो का? करतायत. हो, हो, फारच हो. छान. खूप आवडलं. निलिमा अमित आपली आणखीन एक दिल के करीब हो. मैत्रीण. ती एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे. एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. हे तिने तुमच्यासाठी पाठवलंय. क्या बात है. तुमच्यासाठी एक मेसेज सुद्धा लिहिलाय तिने. हं. तो सगळ्यांना वाचून दाखवाल का? अच्छा, मी वाचू? हा, वरचा. हो. स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिंमत असेल, तर जगात काहीही अशक्य नाही. वा. किती खरं आहे. किती सुंदर आहे. थँक यू निलिमा. खूप आवडलं. कारण एक आयुष्य अनेक प्रवास आपण ह्याचा सगळेच जण अनुभव घेत असतो आणि आनंदी जीवनाचं रहस्य मला वाटतं सगळ्यात सध्या दुर्मिळ झालेला शब्द म्हणजे आनंद आहे. खरंय, खरंय. क्या बात आहे. थँक यू व्हेरी मच. रोहन प्रकाशन सुद्धा आपल्या अतिशय दिल के करीब आहेत. बरं. आणि त्यांनी तुमच्यासाठी ना एक खूप छान पुस्तक पाठवलंय. शरीर आणि मनाचं स्वास्थ्य एकमेकांवर अवलंबून असतं. खरं आहे. याचा अनुभव तुम्ही देता आणि घेता सुद्धा. सो त्याचा अनुभव देणारं हे एक आनंदी शरीर आनंदी मन डॉक्टर लीला जोशी यांचं वा, पुस्तक वा. तुमच्यासाठी रोहन प्रकाशांनी भेट म्हणून पाठवलंय. क्या बात है. आज म्हणजे मला असं वाटतंय की आज आनंदाचा पिया आहे हा. कारण पहिलं पुस्तक आनंदाचा प्रवास, दुसरं पुस्तक आनंदी शरीर आनंदी मन आणि तिसरं म्हणजे आज आपण भेटलोय त्याच्यामुळे हाही आनंदच आहे. Yes. खूप छान. थँक्यू डॉक्टर लिली जोशी. नक्की वाचीन आणि याचा निश्चित उपयोग होणार आहे. कारण मन आनंदी असेल तर त्याचं शरीरावरती खरंय. हे दिसतं. साऊंड माइंड लिव्हज इन साऊंड बॉडी. वा. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींचा नक्की वापर करेन. धन्यवाद. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे डॉक्टर आरती सोमण बरं. आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. वा. 100% हर्बल प्रॉडक्ट्स आहेत सगळे. बरं. आणि त्यांचं एक नवीन प्रॉडक्ट आहे जे तुमच्यासाठी त्यांनी पाठवलंय नीम टूथपेस्ट. अरे वा. बरं. हर्बल बॉडी ऑइल आहे. खूपच छान. हर्बल सोप आहे. वा. आणि बॉडी स्क्रब
आणि फेस स्क्रब. क्या बात आहे. किती छान, म्हणजे एकदम उपयुक्त गोष्टी. हो. आणि मला त्यांचं नाव खूप आवडलं, निसर्ग. निसर्ग. खरंच आहे, आपण त्याच्यापासून दूर चाललोय आणि त्या मात्र आपल्याला त्याच्या जवळ घेऊन जातात. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच. नाव त्यांचं म्हणाले आपण? आरती सोम. आरती. आरतीताई, मनापासून मनापासून धन्यवाद. निलिमा देशपांडे बरं. यांच्या ब्रँडचं नाव आहे प्युरेट नॅचरल्स. बरं. आणि शेतकऱ्यांकडून त्या खडे मसाले घेतात बरं. आणि त्याच्या कोल्ड कॉम्प्रेस्ड पावडर्स बनवतात, मसाले बनवतात. क्या बात है. सुगंध बघा ना. खूपच सुंदर आहे. हा, ही कल्पनाच किती हो छान ना? आहे ना. आणि त्याचं जे ज्या पद्धतीने त्याचं सगळं त्यांनी हे केलंय ना, प्रेझेंट केलंय, ते फार सुंदर मस्त आहे, मस्त आहे. फार आवडलं. आणि ह्याचा जो सुवास आहे ना मसाल्यांचा, तो जवळपास वर्षभर टिकतो. हा, बरं. काय काय आहे? दूध मसाला आहे, टी मसाला पावडर, आणि काय तुमच्या ही मला वाटतं वेलची पूड आहे. वेलची पूड. हे काय? नटमेग पावडर. ओके. जायफळ. हो. ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर आहे. आणि सिनेमन पावडर. हो. वा, फारच सुंदर. थँक्यू निलिमाताई. नक्कीच, म्हणजे मसालेदार करणं सगळं मसालेदार करणं. वा वा वा, फार छान. धन्यवाद. मी तुमचे पॉडकास्ट बघितलेत, तुम्ही जे लेक्चर्स देता ते बघितले. तुमच्या साड्या छान छान असतात, ज्वेलरी छान असते तुमची, म्हणजे खूप एलिगंट असते. सो आपल्या या 2 मैत्रिणी आहेत, शीतल श्यामल, त्यांच्या ब्रँडचं नाव आहे गुंफण. 10 वर्षापासून हा ब्रँड त्या चालवत आहेत आणि त्यांनी तुमच्यासाठी मोत्याचे दागिने पाठवले. अरे वा, अरे किती सुंदर आहे. जुने आणि नवीन या डिझाईन्सची गुंफण करून त्या खूप छान छान ज्वेलरी बनवतात. क्या बात आहे. फारच सुंदर आहे. तुम्हाला लगेचच मी वापरलेलं दिसेल माझ्या पुढच्या व्हिडिओज मध्ये. नक्कीच. खूप छान. थँक्यू व्हेरी मच. मला पर्सनली मोती खूप आवडतो. मोती छान दिसतो. खूप सुंदर आणि एलिगंट वाटतं एकदम. खूप छान. आणि मला नाव पण आवडलं, गुंफण. गुंफण. आणि तू म्हणालीस तसं की जुन्या नव्याची गुंफण आहे आणि हे सगळं गुंफलेलंच आहे. खरंय. क्या बात आहे. थँक्यू. मी का हसते ते आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे. ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस. मगापासून मी बापट साहेब चला लवकर, बापट साहेब चला उशीर होतोय ज्यांना म्हणत होते, त्यांनी तुमच्यासाठी आज आणलाय. अरे वा. सहज हवन एंटरप्राइज, अद्वैत बापट यांचा ब्रँड आहे. क्या बात आहे. ताजा खरवस, एकदम आवडीचं. खूप छान. मला ना सगळ्यात गंमत काय वाटते, ही सगळी नावं आहेत ना, ती किती छान आहेत ना. म्हणजे निसर्ग आहे, गुंफण आहे आणि सहज हवन. म्हणजे आपण ते श्लोकामध्ये म्हणतो सहज हवन होते, नाम घ्या श्रीहरीचे, पण सहज हवन असंही असू शकतं. क्या बात आहे. थँक्यू अद्वैत बापट. थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम साड्या, म्हणजे साड्या सुद्धा अप्रतिम असतात त्यांच्या, आणि ब्रँडचं नाव सुद्धा अप्रतिम आहे. क्या बात. पुण्याची आपली मैत्रीण आहे मीना इनामदार. मीना. ओके. आणि एक महेश्वरी साडी पाठवली तुमच्यासाठी. फारच सुंदर आहे. रंग मस्तच आहे. अगदी आंबा कलर आवडीचा. आणि ही पण नक्की वापराल. अरे नक्की, का नाही. फार सुंदर आहे. फारच छान. मीनाताई, मी नक्की वापरीन. पुण्यात माझी खूप व्याख्यानं सतत चालू असतात. तुम्ही कधीतरी मुद्दाम या, तुम्हाला मुद्दाम मी नेसलेली दिसेन. खूप आवडला. रंग पण छान आहे. आणि आज सुरेखा तुझ्या साडीचा रंग पण किती सुंदर दिसतोय. म्हणजे इतका छान पिवळा धम्मक आणि इतका त्याला लाल, हे फार छान दिसत. पण कधी कधी ना असा एवढा पिवळा धम्मक म्हणजे नेसायची डेअरिंग होत नाही. पण हे कॉम्बिनेशन हळदी कुंकू मला असं वाटतं खूप गोड दिसतंय, खूप सुंदर दिसतंय. पैठणी आहे, आपल्या सगळ्यांचा वीक पॉइंट पैठणी. आणि साजिरी साडीज, जे दीपाताई चेऊलकरांचा ब्रँड आहे, पार्ल्याचा ब्रँड आहे. नक्की जा, खूप छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे. आणि मी नक्की सांगेन की साजिरीसाठी ना मी एक कार्यक्रम केला होता दीपाताईंच्या त्या ह्याच्यासाठी म्हणून. आणि काय विषय घ्यायचा असं आमचं जेव्हा बोलणं चाललं होतं, तेव्हा मी म्हटलं सण आणि संस्कृती घेऊया. कारण आपण सणांना वेगवेगळ्या साड्या नेसतो, म्हणजे ते एक अट्रॅक्शन पण असतं. पण म्हटलं सण नेमके का सुरू झाले, त्याच्या मागे संस्कृतीचा विचार काय आहे, हा त्याच्या
मागचा संपूर्ण हे होता. हम्म. आणि तो इतका छान, म्हणजे खूप आनंद होता. ते बोलताना मलाही आनंद आला, वा. त्यांनाही तो मिळाला. आणि वा. सगळ्या मुख्य म्हणजे सगळ्या मैत्रिणी होत्या. हम्म. खूप नंतरही आमच्या खूप त्याच्यावरती चर्चा झाल्या. वा. वा. मजा आली. वा. दीपाताईंना सुद्धा भेटल्या तर माझा नमस्कार सांग. हो, इनफॅक्ट दीपाताईंच्या म्हणजे आजचा आपला एपिसोड त्यांच्या स्टुडिओमध्ये आपल्याला करायचा हो. होता, कारण त्यांची अशी इच्छा होती की धनश्री लेलेंचा एपिसोड माझ्याचकडे करायचा, सो स्वीट ऑफ. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला तिथे करता आला नाही नाही. नाही, पुन्हा कधीतरी. नक्कीच नक्कीच. खूप छान, थँक्यू मीनाताई. वाव. निशांत आवळे बर. आणखीन एक दिल के करीब मित्र, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक, आणि तुमच्यासाठी प्रीमियम कलेक्शनची ही एक बॅग पाठवली क्या आहे. बात है, क्या बात है निशांतजी, थँक्यू आणि व्हेरी मच. पर्सनलाइज नेम टॅग पण आहे. अरे वा, जगास. कारण एवढा प्रवास चालू असतो माझा, हो ना. की अगदी काय म्हणतात ना, उपयुक्त आहे, सगळ्याच Yes. गोष्टी उपयुक्त आहेत. पण थँक्यू व्हेरी मच. आणि कलर काय मस्त आहे ना. खूप सुंदर आहे, म्हणजे एकदम फ्रेश आहे. हो हो. खूप आवडलं. आणि निशांत दादांनी या सगळ्या बॅग्सवर 35% डिस्काउंट ठेवलाय फक्त दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. हो, बर बर बर. खूप. सो गप्पांना सुरुवात करूया. नक्की. तू आता मला एवढ्या काही काही गिफ्ट दिल्यास ना, हा जर आपला एपिसोड डिसेंबरमध्ये झाला असता तर मी म्हटलं असतं सांताच आला की काय. अय्या. कारण गिफ्ट किंवा भेटवस्तू ही गोष्ट अशी असते ना की ती लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडते. त्यामुळे खरंय. खूप मजा आली. खरे खरे. पण मला आहे ना गिफ्ट द्यायला, म्हणजे गिफ्ट घ्यायला कमी आणि गिफ्ट द्यायला जास्ती आवडतात, पण ते शक्य होतं आपल्या सगळ्या स्पॉन्सर्समुळे. खरंय खरंय. सो सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आता गप्पांना सुरुवात होय, करूया. अगदी. बरं, ज्या धनश्रीताई लेले त्यांच्या प्रेक्षकांना त्यांच्या बोलण्याने खिळवून ठेवतात, तो प्रवास कधीपासून, कसा, कुठे सुरू झाला? खरं सांगायचं तर लहानपणापासून. हा, म्हणजे कसा कसा पण. हा, म्हणजे माझ्या आईनी ओळखलं होतं की मी चांगली बोलू शकते. अच्छा. मला अजिबात बोलायला आवडायचं नाही. अय्या, हा, खरंच म्हणजे की मला काय? अजिबात कुठेही जाऊन माईक समोर उभं राहून बोला म्हटलं की मी नुसती रडायचे म्हणजे. अय्या. पण मला आई बळजबरी करून घेऊन जायची, हा. आणि ती शिक्षिका होती. हा. त्यामुळे बहुतांश स्पर्धांची पत्रकं तिच्याकडे यायची. त्यामुळे मला, आणि तेव्हा असं मुलांना विचारून वगैरे असं काही नसायचं, घालायचं म्हणजे घालायचं स्पर्धेत नाव. तर तसं ती करायची. आणि रात्री भाषण लिहून द्यायचं, सकाळी मी पाठ करायचं आणि जाऊन म्हणायचं आणि बक्षीस घेऊन यायचं. पण त्याच्या आधी मध्ये आमच्या घरात जे रणकंदन मी केलेलं असायचं, कारण मला अजिबात आवडायचं नाही बोलायला जायला. पण म्हणजे कोणाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही, मला स्वतःलाही विश्वास बसत हा, नाहीये. हा. म्हणजे मी किती कारण सांगायचं की मला बरंच नाही वाटत आहे, मला तापच येतोय आई, हा. मला असं होतंय. ती ऐकायचीच नाही माझं. तर तेव्हा जरा मला राग यायचा. पण आता असं वाटतं की पालक आपल्या मुलांमधला गुण कसा बरोबर हेरू शकतात. आणि त्याच्यातनं म्हणजे, आणि मुख्य म्हणजे ना, तिची एक सवय मला खूप आवडायची. मराठीचे धडे ती आम्हाला मोठ्याने वाचायला सांगायची. आणि वाचता वाचता त्याच्यामध्ये उद्गारवाचक कसं असेल, स्वल्पविराम कुठे पडेल, म्हणजे नंतर आपण जे आकाशवाणीवरती करताना किंवा इतर ठिकाणी करताना जेव्हा हे करतो, त्याची सवय तिने इतक्या लहान वयात लावली की नुसता स्वल्पविराम बदलला तर किती फरक पडतो बोलण्यात. हे मराठीचे धडे वाचून, म्हणजे मोठ्याने वाचून घ्यायची ती. आणि त्याच्यामुळे वाचलं की लक्षात पण राहतं. तुम्ही तो धडा नंतर नरेट करू शकता. आणि ह्याची सगळ्यात एक गंमत सांगायची म्हणजे, आमच्याकडे गणपती उत्सव असायचा. मी कुर्ल्याला ब्राह्मणवाडीत राहायचे, आणि गणपती उत्सवामध्ये आम्ही एक कथाकथनाचा कार्यक्रम ठेवला होता बाहेरच्या मंडळींचा. पण त्या दिवशी पाऊस एवढा झाला होता आणि ती मंडळी वेळेत पोहोचू शकणार नव्हती. पण कार्यक्रम रद्द कसा करायचा, कारण तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं की आज होणार नाही कळवायला. त्यामुळे माणसं येणार आणि आलेल्या माणसांना असं परत पाठवायचं नाही. तर आईला जेव्हा कळलं तेव्हा आई स्वतः उत्तम माझी कथा लिहायची. त्याच्यामुळे तिने स्वतःची एक कथा सांगायची ठरली. तिने आणखीन 2-3 मैत्रिणींना तयार केलं आणि मला सांगितलं, तू तो दौलतचा धडा सांगायचास, पण ती कथा म्हणून सांगायची. आणि बघता बघता तिने मला त्या दौलतच्या धड्याचं कथेत रूपांतर करून दिलं. आणि ते मला एवढं आवडतं. आज मला असं जाणवतं, जेव्हा मी शिकवत होते शाळेमध्ये तेव्हाही मला जाणवलं की एखादा धडा हा कथेत कसा रूपांतरित करता येतो आणि मुलांना तो कसा सांगता येतो. बऱ्याचदा काय होतं की आपण ठराविक पद्धतीने धडे शिकवतो, पण मुलांना ती कथा म्हणून सांगितली, इतिहास सांगताना विशेषत्वानं, तर ती मुलं किती छान ते लक्षात ठेवतात. तो एक हे घालून दिला होता आईने, आणि आम्ही तो कार्यक्रम
उत्तमपणे पार पाडला 1.5 तास. आलेल्यांना परत जावं लागलं नाही. आणि त्याच्यानंतर मी कथाकथन स्पर्धांमध्ये आईने मला, म्हणजे हे माझ्यासाठी आणखीन एक गोष्ट झाली आता, की फक्त वक्तृत्व नाही तर आई कथाकथनालाही पाठवायला लागली. पण मला आवडायच्या कथा सांगायला. मग आम्ही रत्नाकर मतकर यांची कथा सांगायचे त्यावेळेला, किंवा आईने लिहिलेली सांगायचे. ठाण्यामध्ये मीराताई दातार होत्या, त्या अप्रतिम कथा लिहायच्या, तर त्यांच्या कथा सांगायला लागले. आणि मला असं वाटतं की वक्तृत्वाचा जो पाया असतो तो तुम्हाला नरेशन आहे. मी काही सांगितलं तरी ते अशा पद्धतीनं सांगावं लागतं की समोरच्याला ते ऐकायला आवडलं पाहिजे. आणि मला वाटतं हे ना शिक्षण कथेतनं मिळतं. कुठे थांबायचं, कुठे पॉज घ्यायचा, कुठे उद्गारवाचक असलं पाहिजे, त्याचा टोन कसा असला पाहिजे. त्यामुळे जसं कीर्तनकारांकडे म्हणतात की सगळ्या कलांचा समावेश पाहिजे, त्याचा चेहरा बोलका हवा, त्याला गाता आलं पाहिजे, त्याला हे करता आलं पाहिजे, तसं बोलणाऱ्याकडे मुळात आपण जे सांगतोय ते थोडं रंजक करता आलं पाहिजे. आणि ते रंजक फक्त त्यातल्या मुद्देमालातनं होत नाही, तर तुमच्या टोनवरती पण ते बरंच अवलंबून असतं. तुमचा टोन खूप, रिदम जो आहे खूप सुदिंग आहे, कानाला खूप छान वाटतं आणि कितीही तास तुम्हाला ऐकता येतं असं मला वाटतं. नाही तर तो मला वाटतं त्या कथाकथनाचा हे आहे. त्यामुळे अशी सुरुवात झाली. आई त्याच्यामध्ये खूप स्वतः भाषणं लिहून द्यायची मला तेव्हा. आणि मुख्य म्हणजे तिचं, जेव्हा मी उभी राहायचे बोलायला तेव्हा मी तिच्याकडे कधी बघायचे नाही, कारण तिचा चेहरा इतका बोलका आहे की त्याच्यावर चूक पटकन कळायची. म्हणजे कौतुकापेक्षा चुका दिसायच्या, म्हणून मी तेवढं टाळूनच बोलायचं असं. त्याच्यामुळे पण घरी आल्यावर ती चर्चा व्हायची की हा बरोबर नव्हता, हा उच्चार चुकलाय, हे असं नाहीये, यातनं हा अर्थ होतो. म्हणजे एका लहान मुलासाठी एवढा वेळ जेव्हा काढतात ना घरातले, तेव्हा मला वाटतं ते आपसुक होत असतं. त्याच्यासाठी वेगळ्या क्लासला पाठवायची गरज नसते. आईचं नाव काय? आईचं नाव माधवी गोखले. अच्छा. ती पण शिक्षिका होती मराठीची. उत्तम शिक्षिका तर उत्तमच, मॉडरेटर होती. त्यामुळे निबंध कसा लिहायचा हे सुद्धा आईने आम्हाला इतकं चांगलं शिकवलं की कुठे काय आलं पाहिजे, त्या निबंधामध्ये गाभा काय पाहिजे. आता मुळात कधी कधी ह्याचा मला कसा फायदा होतो की जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना पटकन कधीतरी सूत्रसंचालन करायची वेळ यायची. बोलतोय माणूस म्हटलं की सगळीकडे त्याला बोलवलं जातं. मग एखादी मोठी व्यक्ती आली तर माझ्याकडे 2च मिनिटात तिचा परिचय करून द्यायचा. तर तेव्हा लक्षात यायचं की आता कॉलेजमध्ये आपण आहोत, तर कॉलेजच्या अनुषंगाने त्यांचं एज्युकेशन मध्ये काय झालंय हे सांगणं महत्वाचं. बरोबर. म्हणजे नेमकं कुठे काय निवडायचं हे तिने इतक्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात ना, मला वाटतं तो पाया तसा पक्का होत गेला असावा. आणि बाबांचं नाव काय आणि ते काय करायचं? बाबा मधुकर गोखले, आणि ते रेल्वेमध्ये होते. आणि व्यायाम हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय. मलखांबपटू होते ते. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये व्यायामाची शिस्त जबरदस्त आहे, आजही आहे. आणि त्यामुळे आमच्याकडे आम्ही सगळेच व्यायाम करतो. माझा जिभेचा जरा जास्त होतो. खरं खरं. आणि कुठे झाला जन्म तुमचा? मुंबईमध्येच. आणि मी होते कुर्ल्याला, ब्राह्मणवाडीमध्ये. अच्छा. लहानपणीच्या काही आठवणी सांगा ना. पुष्कळ म्हणजे अशा आहेतच, पण सगळ्यात गंमत म्हणजे आम्ही आजी आजोबा, आई बाबा, मी, माझा भाऊ आणि काका, आम्ही सगळे एकत्र राहायचो. तर माझ्या आजोबांना पाठांतर करून घेण्याची हे खूप होती. म्हणजे माझी वयाच्या 12व्या वर्षी संपूर्ण गीता पाठ झाली होती, 700 श्लोक. आणि 700च्या 700 श्लोक परीक्षकांनी म्हणून घेतले होते माझ्याकडनं. तर त्याच्यामुळे पाठांतर हा आमच्याकडचा एक हे होता. मी म्हटलं ना की पाठांतर झालं होतं, पण त्याचा अर्थ सुद्धा तुम्हाला कळत? अर्थ मला त्यांनी सांगितलाही नव्हता, कारण त्यांना हे माहिती होतं की हे वय इतकं लहान आहे की तिने आता पाठांतर केलं तरी पुरेसं आहे. त्याच्याबद्दल एक ओढ निर्माण झाली की झालं, मग पुढे ती करेल. त्याच्यामुळे पाठांतर पुष्कळ. ते तर सकाळी उठल्यानंतर 2 पाट्या भरून श्लोक लिहून ठेवायचे. त्याच्यामध्ये गीतेचे काही असायचे, काही सुभाषित असायची, काही मराठीतले छोटे छोटे श्लोक असायचे. आणि आम्हाला शिस्त एवढीच होती की जाता येता त्या पाट्या बघायच्या आणि दिवसभरात ते पाठ करायचं आणि रात्री त्यांना म्हणून दाखवायचं. त्याच्यामुळे ह्या पाठांतराचं हे होतं. तर एकदा 12व्या अध्यायाची स्पर्धा होती आणि आजोबांनी माझ्याकडनं पाठ करून घेतला होता आणि आमच्या वाडीमध्येच स्पर्धा होती. तर मी उभी राहिले आणि 4थ्या-5व्या श्लोकानंतर मला काहीच आठवेना, पण ते वय इतकं गोड असतं. मी तिथेच विचारलं, आजोबा पुढे काय हो? आणि तरी मला पहिलं बक्षीस मिळालं. मला वाटतं तो सच्चेपणाचं बक्षीस असावं की आठवलं नाही. तर मी आजोबांनाच विचारलं की पुढे काय आजोबा, आणि तिथून त्यांनी सांगितलं. तर असे कितीतरी म्हणजे छोट्या छोट्या लहानपणच्या हे असतात ज्या आपल्याला खूप आनंददायी असतात. नाही, ते म्हणतात ना, लहानपणी कळत नकळतपणे घडलेले संस्कार आपल्याला मोठं झाल्यानंतर सुद्धा उपयोगी पडतात, कायम उपयोगी पडत असतात. अगदीच.
आणि त्याच्यामुळे कसं ती एक आवड निर्माण झाली. आज मला जाणवतं की पटकन एखादा श्लोक मला आठवतो, त्याच्यासाठी मला खूप मागे अरे काय होता तो हा. असा विचार नाही करावा हा, लागत. हा, हा. ही सवय होते ना. हम्म. म्हणजे आपल्याकडे प्रज्ञा, मेधा आणि प्रतिभा अशा बुद्धीच्या 3 विधा आहेत. हम्म. त्यातली प्रज्ञा म्हणजे ग्रहणशक्ती, हम्म. मेधा म्हणजे धारणाशक्ती हम्म. आणि प्रतिभा म्हणजे आतून तुम्हाला जे सुचतं हम्म. ती प्रतिभा. हम्म. आज आपल्याकडे काय झालंय की धारणेला आपण तेवढं कमी महत्त्व देतो. हम्म. शाळांमध्ये सुद्धा पाठांतर कमी केलं जातं. पाठांतर नको हम्म. का, तर त्यांच्यावरती बोजा नाही टाकायचंय. हम्म. पण पाठांतराने बोजा होतं हे कोणी सांगितलं? हम्म. पाठांतरी बुद्धीची विधा आहे आणि त्यामुळे मेंदू तल्लख राहायला हवा असेल. बरोबर. म्हणजे माझे संस्कृतचे गुरु डॉक्टर भातखंडे सर तर नेहमी आम्हाला विचारायचे की काय ग मुलींनो म्हणे घरातली तांब्या पितळाची भांडी कशाने स्वच्छ करता. हम्म. तर आम्ही सांगायचो चिंच किंवा हा, पितांबरी. हा. मग ते म्हणाले मग ह्याला कशाने उजळवणार. हा. आमच्याकडे उत्तर नसायचं. हा. सर म्हणाले पाठांतर हम्म. ही मेंदूची पावडर आहे, हम्म. त्यामुळे रोज पाठ केलं पाहिजे. हम्म. हम्म. विनोबांनी तर एक इतकं छान हम्म. सांगितलंय. विनोबा म्हणाले की आपण असं म्हणतो की आता माझं वय होत चाललंय की मी थोडी हम्म. मोठी झाले, हम्म. आता माझ्या लक्षात नाही राहत. हम्म. तर विनोबा म्हणाले हे केवळ सबब आहे, हा. उलट मोठं झालं की जास्त लक्षात राहिलं पाहिजे हम्म. असं त्यांचं म्हणणं. हम्म. का, हम्म. कारण लहानपणी आपण आता तू म्हणालीस हम्म. तसं हम्म. की अर्थ न कळता पाठ करतो, आता पण तर अर्थ मोठेपणी कळायला अर्थही लागलाय. कळतोय तुम्हाला, मग ते बरोबर. का पाठ होत नाही? बरोबर. कारण आपण तशी मेहनत घेत नाही. बरोबर. म्हणजे एक साधी गोष्ट आहे की कॉलेजच्या वर्ष संपल्यानंतर कॉलेजची आपण काय असं पाठ करतो. म्हणून मला तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं की तुम्ही जेव्हा ह्याच्या समोर उभे राहता कॅमेरा समोर, तेव्हा तुमच्या हातात काही नसतं. तुम्ही तो सीन म्हणा, ती सगळे संवाद म्हणा, पाठ केलेले असतात. आणि किंवा नाटकाचं तर एवढे 3-3 अंकी नाटकं तुम्ही पाठ करता. पाठांतर ही खूप मोठी शक्ती आहे आणि त्यात पण गंमत असते असं मला वाटतं. खरंच कारण टेक्निक्स खूप आहेत. हम्म. आपल्याला जी आवडेल ती टेक्निक आपण चूज करायची आणि त्यावर काम करायचं असतं. सो म्हणजे आता हे कोणी बसवून सांगितलं नाही, पण आपण जे काम करत जातो त्यातून आपण शिकत जातो. आणि अगदी खरं. माझी टेक्निक मी निवडली हम्म. किंवा तयार केली हम्म. आणि त्यावर मी काम करत गेले आणि ती टेक्निक आता मी माझ्या शाळेमध्ये अकॅडमीमध्ये मुलांना शिकवते. बरोबर. सो आय व्हिज्युअलाइज, म्हणजे मी वाचते, ते समजून घेते, त्याचा एक मेंटल कॅमेरानी त्याचा एक फोटो काढते आणि त्यानंतर जेव्हा मी तुमच्याकडे बघते तेव्हा मी ते वाचत असते. क्या बात आहे, क्या बात आहे. ही आणि हे फार महत्वाचं आहे ना. म्हणजे तुमच्या क्षेत्रात सुद्धा ते फारच महत्वाचं आहे पाठांतर. तर मला असं वाटतं की ते कुठे ना कुठेतरी घडत गेलं आणि त्या पाठांतरामुळे जाता जाता सांगते, आमचे सर भातखंडे सर रोज एक श्लोक पाठ करायचे आणि ते आम्हालाही म्हणायचे की अगं तुम्ही करा, रोज एक कविता पाठ करा, कधी नंबर्स पाठ करा, जमेल ते थोडं थोडं द्या बुद्धीला. तर हे केलं तर फरक पडतो. तर असं त्या ह्याच्यातलं आमचं वातावरण होतं. पाठांतर पुष्कळ करून घेतलं जायचं. आनंदाची हे होते तेव्हा. ते शिस्तीचं वाटायचं फार, पण आता त्याचा उपयोग कळतोय. होतो. बरोबर आहे. तुम्ही डॉक्टरेट कुठल्या विषयात घेतली? मी संस्कृतमध्येच केली, कारण माझा संस्कृत हाच विषय होता. मी डॉक्टरेट आत्ता केली 2024 मध्ये. अच्छा. म्हणजे माझं शिक्षण संपलं 1996 मध्ये, MA झाले. पण माझ्या मनात कुठेतरी ते राहिलं होतं की मला PhD करायचे. आणि पूर्वीच्या ह्याच्यामुळे BA झाल्याबरोबर लग्न झालं, मग MA नंतर मुलं बाळ, मग त्याच्यामध्ये माझं शिक्षणाचं हे संपलं. पण ती इच्छा नाही संपली. मला वाटतं हे फार महत्वाचं होतं की ती इच्छा नाही संपली की मला PhD करायचंय. आणि ज्या सरांचा मी उल्लेख करते, भातखंडे सर, माझ्या बहुतांश व्याख्यानांमध्ये सुद्धा असतो. कारण खरोखरच त्यांचा कृपा आशीर्वाद मस्तकावरती आहे, म्हणून पाऊल टाकण्याची आमची ताकद आहे असं मला खूप मनापासून वाटतं. तर ते माझ्या वयाच्या 32व्या वर्षी मी सरांना असं म्हटलं की सर तुम्ही आता रामटेकचं जे कालिदास विद्यापीठ आहे तर त्याच्यामध्ये ते बऱ्याच ह्याच्यावरती होते. तर मी सरांना म्हटलं की सर मला तुमच्या अंडर PhD करू द्या ना. तर ते 32-33 वय असेल. तर तेव्हा सर मला म्हणाले की तुझं आत्ता हे क्षेत्र सुरू झालंय निवेदनाचं, तू ह्याच्यामध्येच कर, PhD तुला 50व्या वर्षी मिळेल, असं ते सहज बोलून गेले. आणि म्हणे आत्ता तू हे कर, कारण ह्या क्षेत्राला वय महत्वाचं असतं, त्यामुळे आत्ता तू 5-4 वर्ष PhD घालवू नकोस. आणि तुझी भाषा ललित आहे, तू PhD कडे वळलीस की तुझ्या भाषेवरती परिणाम होईल, त्यामुळे तू आत्ता कर. कारण तिथे कसं असतं, खूप टेक्निकल भाषा वापरावी लागते. आपण जी ललित भाषा वापरतो किंवा माझे लेख हे खूप ललित असतात, तर त्याला नक्की धक्का पोहोचतो. म्हणजे आता सुद्धा मी PhD करताना माझे जे सर होते डॉक्टर मल्हार कुलकर्णी, ते मला नेहमी सांगायचे की मॅडम तुमची भाषा अजून ललित आहे.
ती तुमची टेक्निकल भाषा पाहिजे त्या ठिकाणी, म्हणजे शैक्षणिक निबंध कसा असेल तशी भाषा पाहिजे, आपण बोलण्यासारखी लिहितो. पण हे माझ्या सरांनी कधी ओळखलं की तुझी भाषा ललित आहे आणि तू इकडे वळलीस तर तुझं गडबड होईल, आणि मग नंतर ही भाषा पण तुला अवघड जाईल, तर तुझं आत्ता चांगलं चालू आहे तर तू हे करू नकोस. तर मला माझ्या गुरूंचं एवढं हे वाटतं की एक विद्यार्थिनी PhD होऊ पाहते, पण आता तिला आपण थांबवलंय आणि इतके सहज म्हणाले तू काळजी करू नकोस, तुझी 50व्या वर्षी PhD होईल. हे वाक्य माझ्या मनात राहिलं. आणि श्रद्धा कशी काम करते की माझी सरांवरती एवढी श्रद्धा होती की सर म्हणालेत ना 50व्या वर्षी PhD होईल, मग का होणार नाही. आणि त्याच्यानंतर खरोखरी वयाच्या माझ्या 44व्या वर्षी ऍड बघितली. माझे एक मित्र आहेत डॉक्टर प्रसाद भिडे, ते म्हणाले तुम्ही का करत नाही मॅडम PhD, करा ना. तर मी IIT मध्ये एंट्रन्स दिली, म्हणजे हा अगदी वेडेपणा होता या वयात एंट्रन्स, पण म्हटलं देऊन तर बघूया. एंट्रन्स दिली तर 148 विद्यार्थी होते, म्हणजे वेगवेगळ्या फॅकल्टीचे, मी संस्कृतसाठी होते, तर त्याच्यातनं 38 जण निवडली, त्यात माझा नंबर आला होता. मग दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू होते, त्याच्यामध्ये माझा नंबर आला. त्यामुळे 148तनं जी 18 मंडळी निवडली त्यात मी सिलेक्ट झाले होते, आणि त्याच्यामुळे माझी PhD सुरू झाली. आणि मग संस्कृत हा विषय जरी असला तरी मी फक्त संस्कृतात गेली नाहीये, तर मराठी आणि संस्कृत म्हणी हा माझा विषय आहे. आणि औचित्य म्हणून एक काव्यशास्त्रामधली थिअरी आहे, सिद्धांत आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं की काही जेव्हा छान दिसतं, चांगलं दिसतं, साध्या भाषेत सांगते, तर त्याच्यामध्ये औचित्य असावं लागतं. म्हणजे साधी रांगोळी जरी काढली तरी त्यातला प्रत्येक भाग उचित जेव्हा होतो ना तेव्हा ते छान दिसतं. आपल्याला औचित्य म्हणजे निमित्त असं वाटायला लागतं हल्ली की हे औचित्य साधून, पण औचित्याचा खरा अर्थ आहे उचितता. त्यामुळे जेव्हा आपण काही आता हे सगळं ठेवलंय, हे इथलं एक जरी गोष्ट अयोग्य ठिकाणी असेल तर हे अनौचित्य आहे. तर औचित्यामध्ये काय की कुठलीही कविता, कुठलंही साहित्य, हे सगळे त्याचे भाग उचित असतील ना तर उठून दिसतं. आपल्याला एखादं गाणं असतं, आपल्याला खूप मनापासून गाणं आवडतं, चाल आवडते, पण त्यातला एखाद दोन शब्द आपल्याला खटकतात, म्हणजे मग ते औचित्य नाही. मग औचित्य असेल तर साहित्य उत्तम दिसतं. पण मला असं वाटलं की म्हणींमध्ये बऱ्याचदा अनौचित्याने काम होतं. म्हणजे उतावळा नवरा गुडघ्याला वाशिंग, आता गुडघ्याला वाशिंग हे अनौचित्य आहे. आपण वाशिंग इथे बांधतो, गुडघ्याला का बांधेल कोणी, पण ते तिथे नसेल तर म्हण पूर्ण होत नाही. म्हणजे उतावळा नवरा डोक्याला वाशिंग यात काहीच सांगायचं नाहीये तिला, त्यामुळे ते अनौचित्यच म्हणीचा अर्थ व्यक्त करतं, असा एक विषय त्याच्यामध्ये मांडला. आणि ते तो माझा प्रबंध गेल्या वर्षी पूर्ण झाला. त्यामुळे 2024 मध्ये. आणि गंमत अशी झाली की मी जेव्हा PhD करत होते तेव्हा सगळी मुलं माझ्या मुलीच्या वयाची होती, आणि ती कमी अभ्यास करायची, मीच जास्त अभ्यास करायचे, कारण मला वाटत होतं की ही मुलं आता त्या वेगाने करतायत आणि आपण कुठेतरी त्यांच्यापेक्षा कमी पडू का, या हेनी थोडासा अधिक अभ्यास करत होते. आणि माझी मुलगी त्याच वेळेला PhD करत होती, त्यामुळे आमच्या घरामध्ये पूर्ण PhDचं वातावरण होतं. आणि त्यांचा विषय काय होता? तिचा इंग्लिश लिटरेचर मध्ये चालू आहे तिची आता. संपेल आता. वा, मस्त. तुम्हाला मुलं किती? मला एक मुलगी, ती आता मुंबई विद्यापीठामध्ये इंग्लिश लिटरेचरची प्रोफेसर आहे, शिकवते ती, आणि तिची PhD चालू आहे आता. अच्छा. आणि अमोल दादा काय करतात? अमोल दादा ते आता त्यांचं लॉजिस्टिक्स हा विषय आहे. बजाज मधनं त्यांनी MBA केलं आणि बजाजमध्ये शिकवतात सुद्धा, आणि नाशिकच्या एका कंपनीमध्ये बोर्ड याच्यावरती आहेत. त्यांच्याबद्दल मी विशेष सांगेन. त्यांचं वाचन म्हणजे आमच्या घरातनं सगळेच, म्हणजे माझे दीर आहेत, माझे सासरे होते, आत्ताच गेले 99 वर्ष, या सगळ्यांचं इतकं तगडं वाचन की म्हणजे मला सतत वाटतं की माझं वाचन फार लिंबू टिंबू आहे. आणि दुसरं एवढंच नाही, नुसतं वाचन आपणही करतो, पण त्या वेळेला जे वाचलंय ते आठवणं, ज्याला रिटेन्शन म्हणतात, बरोबर, हे इतकं अफाट आहे की माझे सासरे सुद्धा, म्हणजे ते 96 वर्षाचे असताना सुद्धा, धनश्री थांब, हे ना या पुस्तकात यांनी असं म्हटलंय बरं का, आणि ते काढून द्यायचे मला पुस्तक. म्हणजे ही काय कमाल आहे. मी थक्क व्हायचे त्यांच्याकडे बघून, त्यांचा उत्साह बघून, ते मला काढून द्यायचे. कधी मी तेव्हा नसले तिथे तर माझ्यासाठी झेरॉक्स आणून पाठवायचे की धनश्रीला हे वाचायला सांग, की हा एक वेगळा अप्रोच आहे.
एवढं सगळ्यांचं वाचन, अमोलचं पण वाचन एवढं अफाट आहे आणि मुख्य सगळ्या वेगवेगळ्या विषयातलं. बऱ्याचदा हे सगळेजण मला गाईड सारखं असतात अच्छा. माझ्यासाठी, की खूप वेळा मी एकाच विषयात वाचत बसले तर मला अमोल सांगतात की किती दिवस तू तोच विषय वाचणार आहेस, काहीतरी वेगळं वाच. मग मी आता सध्या सगळे झाडं, पानं, फुलं, शेती याच्यावर ती वाचते आणि मला असं लक्षात येतं की कुठलाच विषय स्वतंत्र नसतो, कुठे ना कुठेतरी एकाचा टाका दुसऱ्यामध्ये असतोच. हे इतकं मला वाचताना आनंदाचं वाटतं ना. मग मध्ये एकदा मी सगळे मॅनेजमेंटवरची हे वाचून काढले, मला जेवढं कळेल तेवढं. पण मला ते नेहमी सांगतात की एका विषयात अडकू नकोस, वेगवेगळं वाच. त्या वेगवेगळ्या वाचण्याने आपल्याला जग कळायला लागतं, परिघ किती मोठा आहे या सगळ्याचा ते कळायला लागतं. त्याच्यामुळे चर्चा होतात. आता अवंती पण मला अनेक गोष्टी सांगते, आई तू हे वाचलं पाहिजेस, ते वाचलं पाहिजेस. त्याच्यामुळे सगळ्यांचं वाचन खूप आहे आणि त्यांच्या कविता वगैरे त्या एवढ्या पाठ आहेत अमोलच्या. वृत्तावरती आमची चर्चा होते घरी, की हे वृत्त हे आहे का, हे केशवकर्णी वृत्त आहे का, नाही मग इथे एक मात्रा कमी पडतीये. त्यांचा विषय इंजिनिअरिंग आहे, मग मॅनेजमेंट केलं त्यांनी, मॅनेजमेंटला शिकवतात, नेव्हीला शिकवतात. पण कविता इतक्या पाठ आहेत की काही वेळेला असं झालंय, निवेदन करताना मला पृथ्वीच्या प्रेमगीतातलं तिसरं कडवं आठवत नाहीये, तर मी मेसेज करते की काय, आणि पुढच्या मिनिटाला मला ते कडवं समोर आलेलं असतं. तर मला असं वाटतं की हे खूप आनंददायी आहे की मला पटकन ते हे मिळतो रेफरन्स. कधी अडलं तर सांगतात. चर्चा करायला माणसं मिळणं हे मला वाटतं सध्याच्या काळातलं खूप मोठं वरदान आहे, की तुम्हाला ज्या विषयात आवड आहे त्या विषयामध्ये तुमच्याशी त्या पद्धतीनं बोलणारी माणसं मिळणं हे खरं वरदान आहे. म्हणजे गदिमांचं पुस्तक आहे वाटेवरच्या सावल्या, त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की त्यांना ह्या इथपर्यंत वाटेवर घेऊन येण्यासाठी आज मी दिसतो म्हणाले, माझी वाट दिसते, पण ह्या वाटेवर मला ज्यांनी ज्यांनी सावल्या दिल्यात ती माणसं फार महत्वाची असतात. तर मलाही असं वाटतं की ही अशी मंडळी आसपास असणं, कुणाला तरी पटकन फोन करून विचारणं की बाबा मी इथे अडली आहे, तर मी काय करावं, काय कशाचा संदर्भ घ्यावा, हे मिळणं मला वाटतं आजच्या काळातलं माणूस हे सगळ्यात मोठं धन आहे आजच्या काळातलं. नाही का? खरंय. अमोल दादा कुठे भेटले तुम्हाला? म्हणजे तुमचं अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? कसं आता त्याला काय टर्म काढायचे हा विषय आहे. कारण आम्ही एकमेकांना ओळखत होतो. आम्ही समोरासमोरच, म्हणजे थोडंसं दूर पण त्याच भागात राहायचो, ब्राह्मणवाडीतच राहायचो. त्याच्यामुळे आम्ही भेटत होतो पण कधी बोलत नव्हतो. तेव्हा त्या काळात असं मुलं मुली खूप बोलणं वगैरे असं हे नव्हतं. म्हणजे 94 त्या काळात, म्हणजे खूप मागे नाही, 94-95 मध्ये आम्ही तरी नाही बोलायचो. पण माझ्या भावाचा तो मित्र, आणि मग खूप पुस्तकं आणून भावाला द्यायचा, मी वाचायचे. असं करताना एकदा माझी आजी म्हणाली आईला की हा मुलगा चांगला आहे धनश्रीसाठी, आणि मग आईनेच विचारलं. त्यामुळे आमची ओळख होती, पण आईकडनंच ते पुढे हे झालं. छान. ताई, सगळ्यात पहिला कार्यक्रम केला होता तो तुमच्याकडे कसा आला आणि त्याबद्दलच्या काही आठवणी सांगाल का? हो, म्हणजे अगदी पहिला कार्यक्रम मी निवेदनाचा केला आणि तो मला विचारलं त्याच्यासाठी माझा मित्र सुबोध गोखले, जो चांगला गायक होता, त्याने विचारला. माझा 2 वर्ष मी शाळेत शिकवलं. 16 तुकड्या मी एकटी शिकवायचे, नाटकं लिहायचे, मुलांकडनं बसवून घ्यायचे, गाणी लिहायचे, मुलांना शिकवायचे. या सगळ्यामध्ये माझा आवाज गेला. म्हणजे मला राजीनामा द्यावा लागला शाळेत. मला कारण 16 तुकड्या सतत बोलून आणि पावडरची ॲलर्जी, चॉक पावडरची, म्हणजे माझा आवाज फुटला तर चिरकायचा, अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. तर मी शेवटी राजीनामा दिला आणि यातलं मी पण म्हणण्यापेक्षा मी शाळेत खूप रमले होते, मला आवडायचं मुलांना शिकवायला खूप. तर तेव्हा मात्र मला असं जाणवलं की मी सिंघानिया रेमंड, 5वी 6वी 7वीला मी संस्कृत शिकवायचे आणि सिलेबस पण मलाच त्यांनी लिहायला सांगितला होता. त्यामुळे मी खूप मस्त एन्जॉय करत होते, मुलंही छान रमली होती. पण या वेळेला इतका माझा आवाज गेला की म्हटलं हा आधी परत मिळवायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये मी बरेच वेगवेगळे कोर्सेस केले, काय वेगवेगळ्या साधना केल्या, पण काही सुटे ना. मग एकदा मी डबिंगचा हे केला, समीर लिमये, आता जे छान कॉर्पोरेट कीर्तन करतात, त्यांचं तेव्हा त्यांनी डबिंगचा वर्कशॉप तेव्हा घेतलेला. तर नीरज कवी आले होते, स्वाती सुब्रमण्यम होत्या, शेखर नखाते होते FTIचे, खूप छान मंडळी आली होती. मला त्याच्यात काहीच करायचं नव्हतं, मला फक्त माझा आवाज हवा होता आणि त्याच्यातनं मला काही छान हे मिळाल्या आणि असं जाणवलं की होतोय, सुटतोय, काय केलं पाहिजे हे कळायला लागलं असं. आणि मग तेव्हा ना त्यांना मधला
एक असा वेळ होता की मोकळा होता वेळ. मग त्यांनी असं सांगितलं सगळ्यांनी गाणं म्हणा एक. तर मी पूर्वी बरी गायचे, म्हणजे थोडीशी पण बरी गायचे. तर मी गाणं म्हटलं, ते रेकॉर्ड केलं त्यांनी. आणि मग मला तो सुबोध म्हणाला की तू माझा असा असा कार्यक्रम आहे तर तू येतेस का भांडुपला. मला वाटलं पहिलं ऐकायलाच बोलवलंय. मग तो म्हणाला तू 4 गाणी गा. म्हटलं इम्पॉसिबल, आता तर मला सांगूच नकोस माझ्या आवाजामुळे. मग ठीक आहे म्हणाला. मग 2 दिवसांनी फोन करून म्हणाला तू निवेदन कर. तर मी म्हटलं ते काय असतं, मला माहितीच नाहीये. तर तो मला काही नाही, 2 गाण्यांच्या मध्ये तू बोल. तर एक बरं झालं, काय बोलायचं असतं मला माहितीच नसल्यानं की 2 गाण्यांच्या मध्ये मला जे वाटलं त्या गाण्याविषयी ते मी बोलत गेले. आणि हे मला वाटतं आणि ते लोकांना आवडलं. आणि कारण काय झालं की किस्से किंवा हे सांगण्यापेक्षा त्या गाण्यात मला काय वाटलं रिलेट करणं त्या गाणं. आणि याचा खूप छान हे येतो. म्हणजे एकदा तर एका ठिकाणी झोपडपट्टीत कार्यक्रम होता. मी आपलं, मला माहिती नाही काय असेल प्रेक्षक वगैरे, मी आपलं शांताबाई, शंकर वैद्य वगैरे सगळे डोक्यात ठेवून गेले होते. तिथे बघितल्यानंतर म्हटलं की यांना काय शांताबाई काय शंकरबाई कळणार नाही, याच्यातला भाग नाही, पण त्यांना माहिती नाहीये. मग त्यांच्या माहितीतलं बोललं पाहिजे ना. आणि त्याचा मला तिथे सगळीकडे उपयोग होत गेला की त्यातल्या विषय घेऊन त्या अनुषंगानं त्या गाण्याविषयी गुंफणं हे मला फार जास्त आवडतं. पण असं होत असेल ना की तुम्ही एखादा अभ्यास करून गेलाय, त्यानंतर प्रेक्षक जे आहेत, श्रोते जे आहेत ते म्हणजे जे अपेक्षित तुम्हाला आहेत तसे नाही आहेत, मग तुम्हाला ते सगळं बदलायला लागलंय असं कधी झालंय? बदलावं लागतं. हा तर मुख्य किस्साच होता. कारण मुलं गोट्या खेळत होती, बायका आपापसात बोलत होत्या. मी तो एक होता कार्यक्रम, तिथेच एक अंत्ययात्रा गेली, म्हणजे काय घडत नव्हतं तिथे. आणि अशा वेळेला निवेदकांनी जर उत्साह सोडला ना तर तो कार्यक्रम डळमळीत होतो. त्यामुळे मी म्हटलं आपण उत्साह नाही सोडायचा, आपण ह्यांना आपलंसं करून घेऊ. मग मी एक कविता म्हटली त्या मुलांसाठी की 15व्या मजल्यावरती आहे आमचं घर, लिफ्ट मधून आम्ही जातो सुळकन खाली वर, समोर आहे झोपडपट्टी, तिथे असतात मुलं, काळा काळा त्यांचा रंग, सदानकदा काही ना काही करण्यात असतात दंग. हे आपल्याशी काहीतरी आहे बाबा, हे कळल्यानंतर ती मुलं बघायला लागली. मग आया आल्या. आणि सगळ्यात गंमत म्हणजे मी एकही साहित्यातलं एकही वाक्य त्या दिवशी बोलले नाही, पण तरीही मला अतिशय समाधान मिळालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर सगळे कुठे कुठे आपापल्या ह्यानी निघून गेले. त्याच्यानंतरही अर्धा तास मी त्या प्रभागात होते. मला तिथल्या प्रत्येक बाईनं घरी बोलवून हळदी कुंकू लावून, काय एखादा खोबऱ्याचा तुकडा असेल किंवा एखादी छोटीशी वडी असेल जे तिच्या घरामध्ये आहे, ते तिने इतक्या प्रेमाने दिलं. मला वाटतं हे खरं मानधन असतं. त्यामुळे ऐन वेळेला बदलावं लागतं आणि ती तयारी ठेवूनच जाणं केव्हा इष्ट असतं. खरं. ताई, तुम्ही एवढे सगळे विषय हाताळता, तुमचा लाडका विषय कोणता? अरे बापरे, हे सांगणं जरा अवघड आहे, पण तरीही माझी व्यक्तिगत आवड ज्ञानेश्वरी आहे, रामायण आहे आणि मेघदूत आहे. म्हणजे बाकीचे विषयही तितकेच आवडतात, पण पटकन बघितलं तर मला या विषयांकडे माझा कल जरा जास्त जातो. एखादा असा कार्यक्रम जो फसलाय, म्हणजे फसू शकतोच ना, मग ते कारण काही असेल, आपण कारण नसतो, बाहेरची कारणं सुद्धा असतात, असं कधी झालंय का? असं झालंय. मी त्या व्यक्तीचं नाव नाही घेत, पण त्यांची मी मुलाखत घेत होते आणि सगळ्यांना असं वाटलं होतं की धनश्री मुलाखत घेईल, छान रंगेल, ते आहे, चांगलं होईल. 40 मिनिटात मला मुलाखत बंद करावी लागली, वाइंड अप करावी लागली पूर्ण. म्हणजे मलाही प्रश्न सुचत नव्हते, मी विचारलेल्या प्रश्नाला त्यांच्याकडनंही योग्य उत्तरं येत नव्हती. सगळं असं काय म्हणतात ना, केऑस झालेला होता. 40-45 मिनिटामध्ये एवढा मोठा कार्यक्रम थांबायला लागला. म्हणजे मी तो समाप्त केला. मी खरं सांगते की त्या एका कार्यक्रमाने ना आपले पाय जमिनीवर येतात. आपल्याला असं वाटत असतं की आपण करू हँडल, तर तसं नसतं. ती वेळेची घडी असते. म्हणजे 99% तुमचे असतील, 1% तुमचा नसतो. किंवा उलट म्हणते मी, हल्ली तर मी उलट म्हणते की 1% तुमचा असतो, 99% अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर तो एवढी तयारी केलेली असते, पण नाही समहाऊ त्या दिवशी ते सगळं झालं. त्याच्यानंतरचा भाग फार सांगण्यासारखा आहे. मी घरी आले आणि मी एवढी उदास झाले, नर्वस झाले की असं नको होतं व्हायला. आणि ठाण्यातच म्हणजे तर अगदीच हे झालं की मला समोर कुणाकडेही बघवत नव्हतं. मी तशीच घरी आले आणि 2-3 दिवस 4 दिवस मी ना त्याच ह्याच्यामध्ये होते. मी बाहेरच पडू शकत नव्हते. तर तेव्हा मला माझ्या म्हणजे यजमानाने, अमोलने असं सांगितलं की किती दिवस तू त्याच विचारात राहणार आहेस, एक लक्षात ठेव,
कुठलीही प्रतिक्रिया हम्म. या क्षेत्रात तुला जर राहायचं असेल हम्म. तर तुला सततच समोरनं चांगलं वाईट ऐकायला लागणार आहे. हम्म. तर कुठलीही प्रतिक्रिया हृदयापासून 1 फुटावर स्वीकारायची तयारी ठेव. हम्म. हम्म. कुठली चांगली असेल तर हुरळून जाऊ नकोस, वाईट आली तर खचून जाऊ नकोस. 1 फुटावरती प्रतिक्रिया स्वीकार आणि तिच्याकडे तटस्थपणे बघायला शिक. वा वा. मला इतका तो सल्ला आवडला. प्रयत्न करते मी की हा सुचित्रा कातरकर म्हणून आहेत, त्यांची मला वर्बॅटिम कविता आठवत नाही, पण त्यातला एक भाग इतका छान आहे की रात्री आपण झोपताना टोचणारे अलंकार काढतो ना, तशा कानातल्या टाळ्या सुद्धा काढून ठेवाव्यात. म्हणजे तुम्ही नॉर्मल होता. तुम्ही घरामध्ये आल्यानंतर फक्त गृहिणी असला. ताई, गृहिणी, शिक्षिका आणि वक्ता हा प्रवास कसा होता तुमचा? मला वाटतं हे सगळं एकरूपत्वच आहे. गृहिणी म्हणजे शिक्षिका आणि वक्ता याच्यामध्ये मूळ माझं गृहिणीपणच आहे असं मला वाटतं. की शिक्षिका असल्याचा फायदा असा होतो, आधी गृहिणीचं सांगते, की गृहिणी आपण जेव्हा असतो तेव्हा एक समोरच्या बद्दलचं एक कन्सिडरेट होतो आपण जास्त. म्हणजे आता संयोजक आहेत, माझा कार्यक्रम त्यांनी ठेवलाय, मी जरी त्यांच्यासाठी पाहुणे असले तरी मला जर असं दिसलं की अरे यांच्याकडे 4-4, 5-5 बॅगा आहेत, तर मी पटकन त्यातल्या 2 बॅगा हातात घेते. त्यावेळेस आपल्या मनात आपण पाहुणे आहोत हे येत नाही, माझी गृहिणी पहिले वरती येते की माझ्या हातात जर असत्या तर मला आता काय हवं की कुणीतरी जर म्हणावं की बाबा ह्या 2 बॅगा कुणीतरी द्या. तर ते गृहिणीपण आहे ना, ते मला वाटतं लोकांशी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यापर्यंत बोलू शकता. आणि असे किती संयोजक आहेत आज माझ्या याच्यामध्ये की किती वर्षापूर्वी मी त्यांचे कार्यक्रम केलेत, पण आजही ते माझ्याशी बांधलेले. हे फक्त कार्यक्रम बांधू शकत नाही, तर ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूचा जो स्वभाव असतो तोच बांधून ठेवतो आणि हा स्वभाव गृहिणीपणामुळे येतो असं मला वाटतं. म्हणजे कुठेही टँट्रम्स आपण हे करत नाही किंवा पटकन असं अहो चालेल काही हरकत नाही. मी काय म्हणते की माझ्याकडे पाहुणे आला समजा आणि मी गाईत आहे, तर मी म्हटलं आज खिचडी चालेल का, तो हो म्हणाल्यावर जेवढं आपल्याला रिलॅक्स वाटतं तसं आपणही करू जातो त्या निमित्ताने. आणि म्हणून हा गृहिणीपणाचा याच्यामुळे तुम्ही खूप जास्त कन्सिडरेट होता, लोकांचा विचार तुम्ही करू शकता. किंवा मला बऱ्याचदा असं होतं की 1-2 श्रोते असतात ते खूप वेळ उभे असतात, मलाच इतकं त्यांना बघून इतका त्रास होतो की अरे मी उभे असते तर माझा पाय नक्की दुखले असते ना. मग संयोजकांना मी हलकेच सांगते की त्यांना इथे स्टेजवर बसवलं तरी चालेल, पण हा जो विचार येतो तो मला वाटतं त्या गृहिणीपणाचा असतो. शिक्षिकेचा हे खूप चांगलं असं आहे की मला तर वाटतं की जो बोलण्याच्या क्षेत्रात येणार आहे म्हणजे व्याख्यान प्रवचन, त्यांनी ना थोडे काळ शिक्षक असायला पाहिजे. कारण काय होतं की शिक्षक झालो ना आपण की आपल्याला कळतं की काय समोरच्या मनात प्रश्न आहेत आणि मग आपण त्या प्रश्नाचा वेध घ्यायला लागतो. माझ्या बोलण्याची स्टाईल सुद्धा त्यामुळे अशीच झाली की असं का, मग मी त्याचं उत्तर देते. पण मग हे का नाही झालं असा प्रश्न येतो आपसूक आणि मग मी त्याचं उत्तर देते. याचं कारण ते शिक्षक असणं. आणि मी जेव्हा संस्कृत घेतलं होतं 8वी 9वी 10वी, त्या व्याकरणातले कित्येक गोष्टी मला समजल्याच नव्हत्या. मी पाठांतरावरती मार्क मिळवत होते, पण जेव्हा मी शिक्षिका झाले तेव्हा माझ्या मनातले प्रश्न आले की हे तेव्हा मला का कळलं नव्हतं, माझ्या मुलांना असंच होणार आहे, यांना नाही कळणार आहे ते, मग मी ते कसं सोपं करू. हे सोपं करण्याचा जो भाग आहे ना हा तुम्हाला शिक्षकी पेशा शिकवतो. आणि त्यामुळे व्याख्यानामधले कठीण विषय, अवघड विषय सोपं करणं हे शिक्षकीपणाचा त्याच्यामधला भाग खूप मोठा आहे. मग त्याला उदाहरणं देता येणं पटदिशी, हे शिक्षकाचं लक्षण आहे. बरोबर. म्हणून गृहिणीमुळे एक विचार येतो समोरच्याचा, सह अनुभूती तुम्ही विचारात घेता. शिक्षक ह्याच्यामुळे काय प्रश्न असतील बुवा, आपण नेमका कशावरती फोकस केला पाहिजे हा विचार येतो. आणि त्याच्यातनं एक वक्ता घडतो जो कनेक्ट करू शकतो. मला वाटतं आजच्या काळामध्ये माहिती हा एक भाग आहेच, पण माहितीपेक्षा एखाद्याच्या बोलण्यातनं आपल्याला बरं वाटणं हा भागही तितकाच महत्त्वाचा झालेला आहे. थोडासा आधार वाटणं हा भागही तितकाच महत्त्वाचा झालाय. म्हणजे मी माझं हे म्हणून सांगत नाही, पण किती मेल्स येतात मला, किती मेसेजेस येतात की ताई मी एकटी राहते पण मी तुमचं ऐकते आणि मला आधार वाटतो. म्हणजे अशा किती मेल्स आहेत, मी त्याची गणना नाही करू शकत. स्त्री असतील, पुरुष असतील. किंवा एकदा पुण्याचे डॉक्टर संगमनेरकर म्हणून आहेत, तर त्यांनी मला फोन केला. ते म्हणाले एकांना तुमच्याशी बोलायचं आहे तर तुम्ही बोला जरा त्यांच्याशी. म्हटलं द्या. तर त्या म्हणाल्या मी खूप मोठ्या आजारातनं बाहेर पडली आहे आणि ह्या आजारातनं मला बाहेर पडायला तुमची व्याख्यानं खूप आधारभूत झालेत. म्हणजे आता त्या व्यक्तीला तेव्हा मी काय म्हणते ज्ञानेश्वरीतला हे महत्वाचं नसतं, तो आधार महत्वाचा असतो की कुणीतरी आहे
तर हा भागही खूप महत्वाचा आहे. म्हणजे फक्त माहितीचं आदान प्रदान एवढंच आता भाग उरलेला नाहीये. आणि करोना काळात मला हे फार प्रकर्षाने जाणवलं. मला आजही एवढ्या मेल्स येतात किंवा काही विद्यार्थिनी सांगतात की बाई तुमचं ऐकल्यानंतर असं वाटलं की अभ्यास केला पाहिजे. खरंय खरंय. किंवा एका मुलीने मला पत्र लिहिलं होतं की तुम्ही मी पूर्वी लोकसत्तेला हे लिहायचे तर प्रेम केले असं एक मी शीर्षक दिलं होतं लेखाला. आणि मी त्याच्यामध्ये असं म्हटलं की एखाद्या नवीन ओळख झालेल्या व्यक्तीने तुम्हाला नाकारलं म्हणून तुम्ही आत्महत्या करता, पण इतकी वर्ष तुम्हाला ज्यांनी अतिशय प्रेमाने वाढवलं, स्वतःच्या इच्छांना मुरड घालून ज्यांनी प्रेमाने वाढवलं, त्या आई वडिलांचा विचार नाही तुम्हाला करावासा वाटत, मग हे कसलं प्रेम आहे म्हटलं. मग हा तुमचा स्वार्थीपणा नाहीये का प्रेमातला? अशा प्रश्नांनी मी त्या लेखाचा शेवट केला होता. तर मला दुपारी एक मेल आली. त्या मुलीने मला लिहिलं होतं, ताई तुम्ही आज हा लेख लिहिला नसतात तर आज माझ्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस असता. कारण माझ्या बाबतीत तसंच घडलंय. पण आता मी त्याचा विचार करणार नाही तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांचा विचार करेन. त्यामुळे हे फार मला वाटतं महत्वाचं आहे. आणि हे सगळं ह्या टप्प्यातनंच येतं. तुम्ही गृहिणी असलात, तुम्ही शिक्षक असलात तर तुम्ही अधिक कन्सिडरेट होता. म्हणजे मी असं म्हणत नाही इतर ह्याच्यामध्ये येत नाही, माझा अनुभव ह्या पेशाचा आहे म्हणून मला असं वाटतं. त्यामुळे कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याचा चेहरा मला खरंच बघवत नाही, कारण त्या विषयामुळे काही त्या माणसाचं गुणवत्ता ठरणार असते का? आपल्या शिक्षण पद्धतीने असं त्याला इतिहासामध्ये 40 मार्क मिळाले म्हणून तो पुढे काहीच करू शकणार नाहीये का? करणार आहे. हे सांगायला आपण तिथे शिक्षक म्हणून असलं पाहिजे की बाळा आता 40 मार्क मिळालेत ना, काही हरकत नाही, तू छान अभ्यास करू शकतोस, तू उत्तम करशील. माझ्याकडे एक मुलगी आली होती, मी जेव्हा ट्युशन्स घ्यायचे संस्कृतच्या, तर तिला जेमतेम 60-62 वगैरे मार्क होते आणि माझ्याकडची सगळी जी बॅच होती ती 90-95ची होती मार्कांची. तर मी तिला हो म्हटल्याबरोबर ह्या मुलांचं जरा अस्वस्थता आली. तर मी म्हटलं तुम्हाला का वाईट वाटतंय? ती तिचा अभ्यास करेल, तुमच्या याच्यावर काही परिणाम होणार नाही. आणि त्याच्यानंतर तिने फक्त गोडी निर्माण करणं आपल्या हातात आहे. अभ्यास मुलंच करत असतात. त्यांना गोडी फक्त निर्माण केली आणि आज ती मुलगी प्रोफेसर आहे. माझ्या आधी संस्कृतमध्ये तिने डॉक्टरेट केली. तर हे दोन्ही ह्या सगळ्यातनं घडत जातं असं मला वाटतं. मुख्य माणूस आवडला पाहिजे. माणसाचे प्रश्न, माणूस म्हणण्यापेक्षा एकंदर सजीवता सगळी तुम्हाला जाणवली पाहिजे आणि त्याविषयी आत्मीयता वाटली पाहिजे. कुठल्याही भाषणात आत्मीयता महत्वाची असते. खरंय खरंय. असं कधी झालंय का की एखाद्या विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला असं जाणवलंय की नाही आतापर्यंत जे विचार आपले होते ते बरोबर नव्हते किंवा आपलं आतापर्यंत जे वागणं होतं ते बरोबर नव्हतं, आता आपण जे नवीन शिकतोय तसं खरं तर आपल्याला विचार करायला पाहिजे, वागायला पाहिजे, असं कधी झालंय का? मला तसं वाटतं की माझे बहुतेक विषय हे मलाच सुधारत असतात. म्हणजे आत्ताचा मी जो मनोबोधावरती बोललीये, जो आता युट्यूबवरती बराच चाललाय, तर त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या मनाचे गुणदोषांवरती मी बोललीये. ते बोलत असताना सतत तुम्हाला जाणीव होत असते की हे आपण बोलतोय पण आपण अजून ह्याच्यात परफेक्ट नाही आहोत. म्हणजे हा एक काय म्हणतात ना धडा असतो माझ्यासाठी प्रत्येक वेळेला की हे मी तेव्हाच बोलू शकले पाहिजे जेव्हा मी त्याच्यामध्ये परफेक्ट असेल तेव्हा. कारण नाही तर तुम्ही फक्त बोलणारे व्हाल, ते तुमच्यापर्यंत कसं जाईल? एकदा मी म्हणजे अगदी मोकळेपणाने हे सांगते की भंडाऱ्याला मी गुरुतत्वावरती बोलले आणि मला रात्रभर झोप लागली नाही की माझ्या मनामध्ये विषय की मी गुरुतत्व सांगितलं, ज्ञानोबांचं गुरुविषयीचं मत सांगितलं, सगळं सांगितलं, पण मला अजून त्या अर्थाने गुरुचा हे नाहीये. म्हणजे माझे गुरु असतील पण अध्यात्मातला हे नाहीये, तर मी हे करणं बरोबर आहे का नाही या विचारांनी मी रात्रभर अस्वस्थ राहिले. कारण फक्त बोलण्यासाठी बोलणं आपण करत नाही, आपण तो आतून विषय मांडत असतो. आणि त्यामुळे जेव्हा मनावरती काही असेल तर मला मी 100 वेळा लावून बघते की हे बोलण्यास मी पात्र आहे का नाही. नाहीतर आपण सांगताना भलं मोठं सांगायचं आणि प्रत्यक्षामध्ये आपण जर वेगळेच वागलो तर याला काही अर्थ नाही ना. यू हॅव टू बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ, हे मला सतत जाणवतं. आणि त्याच्यामुळे त्या प्रत्येक विषयामध्ये काय म्हणतात ना सतत जागरूक करत असतो तो प्रत्येक विषय मला की तू हे सांगतेस पण तुला अजून परफेक्ट व्हायचंय, तू म्हणतेस राग कमी करायला पाहिजे, तुझा झालाय का? हे सतत तो विषयही मला विचारत असतो. पण आपण माणूस आहोत ना. नाही माणूस आहोत
अगदीच. प्रत्येक विषय म्हणजे त्यात आपण पारंगत होणं शक्यच नाही, नाही. पारंगत होणं अगदी अशक्य आहे आणि पारंगत व्हायलाही नको. हं. पण जेव्हा मी हे सांगतेय तेव्हा कुठेतरी माझ्यात अंश मात्र का होईना अंश मात्र. पण बदल झाला पाहिजे. बरोबर. आणि जर मी इतकी वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करतेय आणि हे जर मी सांगतेय तर माझ्यात थोडा तरी बदल होणं अभिप्रेत आहे. त्याच्यासाठी आपलं मन जागरूक होतं या विषयांमुळे. म्हणजे जो माइंडफुलनेस किंवा अवेअरनेस आपण म्हणतो ते हे विषय तुम्हाला सतत देत असतात. माझं असं खूप वेळा होतं जेव्हा मी अशी तुमच्या समोर बसलेली असते आणि तुम्ही जेव्हा काही गोष्टी सांगत असतात त्यावेळेला ना माझं एक असं मेंटल नोट चालू असते. अच्छा, म्हणजे हे आपण केले ते बरोबर आहे. ओ अच्छा, हे आपण आपल्याला आतापर्यंत असं असं वाटत होतं ते चुकीचं आहे बरं का. आता आपल्याला ही सुधारणा केली पाहिजे. आणि मला कुठेतरी असं वाटतं की जर का ह्याचा फायदा मी माझ्यासाठी नाही केला, एक माणूस म्हणून मी जर का स्वतःला नाही सुधारू शकले, बरोबर, तर 3 वर्ष जे मी करते आणि मी तिथेच राहिले सपोज, तर मग त्याला काय अर्थच नाही. एक्झॅक्टली हाच मुद्दा आहे की थोडा तरी माझ्यात त्याच्यातला बदल पूर्णपणे होणार नाही पण अंश निदान ना जाणीव होणं. जाणीव, बरोबर. जाणीव हा सुद्धा खूप मोठा भाग आहे. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की मी कित्येक व्याख्यानांमध्ये बुद्धाची गोष्ट सांगते की तो माणूस आला, त्याने बुद्धाला शिव्या दिल्या, बुद्ध काही बोलले नाहीत, तर तो माणूस निघून गेला. तर बुद्धांचा शिष्य उभा आहे बाजूला, आनंद. तर तो म्हणतो तुम्हाला राग कसा नाही आला, तर तुम्हाला एवढ्या शिव्या देऊन गेला, तुम्हाला वाईट कसं नाही वाटलं. तर बुद्ध म्हणतात त्यांनी दिल्या, मी नाही घेतल्या. आता हा अनेकदा आपण सांगतो, पण मग आपल्याला कोणी एवढंसं काही बोललं एवढं होत नाही वाईट वाटणं, पण कधीतरी होतं, कधीतरी आपल्याला अस्वस्थता येते. तेव्हा मी म्हणते की ही गोष्ट 10 वेळा सांगितलीस ना. मग बुद्ध काय म्हणाले, त्यांनी दिल्या, तू नाही घेतल्यास, मग तू पण नको घेऊस. हे जे जाणीव होणं जे आहे, आपण आपल्याकडे तटस्थ भूमिकेतनं पाहायला लागतो. मला वाटतं हे खूप मोठं फलित आहे. मी ह्या क्षेत्रामध्ये याचा मला खूप आनंद आहे की क्षणोक्षणी काहीतरी शिकायला मिळतंय. नाही, आता ही गोष्ट मी अनेकदा ऐकली आहे, पण कुठेतरी ना मला काय म्हणतात त्याचं विश्लेषण करणं म्हणजे मग निगरगट्ट होणं असं आहे का? किती छान आहे हा प्रश्न तुझा. कारण हे असे प्रश्न खूप पडतात आणि हीच तर एवढी धुसर सीमारेषा आहे ना ह्या सगळ्यातली. पण जेव्हा बुद्ध हे म्हणतात ना तेव्हा ते निगरगट्ट नाहीयेत. आपण म्हटलं तर आपण विचारायला एक्झॅक्टली कारण मी खूप वेळा विचार करते की अच्छा एखादा माणूस काहीतरी बोलते पण आपण काय परिणाम करून घ्यायचा नाही. म्हणजे काय? नाही, म्हणजे मला याच्यात असं वाटतं की परिणाम करून घ्यायचा नाही, म्हणजे आपण आपलं क्रिटिसिझम स्वीकारायचा की हा तो बोललाय त्यात चूक नाहीये, आपल्यात आहे बरं का, हा दोष आहे, हा स्वीकारायचा. पण हा आलाच मोठा, तू बघ स्वतःकडे, असं न करता ओके ठीक आहे थँक्यू हे म्हणता आलं पाहिजे. हे म्हणजे खूपच मोठी परीक्षा आहे. पण सांगायचा मुद्दा काय की हे विषय ना तुम्हाला जाणीव करून देतात की का चिडतेस तू एवढी, का एवढी अस्वस्थता आहे. म्हणायचं आपण की जे होईल ते होईल, आणि आपण मात्र 2 गाड्या जरा लेट झाल्या तर शांत बसायला शिकलं पाहिजे. होईल, आजचा दिवस असा आहे, तो मी स्वीकारलेला आहे आणि माझ्या हातात जेवढं आहे तेवढं मी 100% केलंय, आता माझ्या हातात नाही. पण हा जो एक हळूहळू आता तो यायला लागलाय, लेट गो करणं, तर हे सगळे हे विषय आपल्याला सातत्यानं दाखवत असतात असं मला वाटतं. खरं. तुम्ही जेव्हा लोकांच्या समोर तुमचे विचार मांडता त्यावेळेस मुळात आपला एक विचार असावा लागतो. तुमच्यासाठी ती प्रक्रिया काय आहे? मला असं वाटतं की आपण बऱ्याचदा समोरचं जेव्हा बोलत असतो किंवा मी एखादं जेव्हा पुस्तक वाचत असते तेव्हा बऱ्याचदा आपण वाचत नसतो, आपण ऐकत नसतो, आपण आपल्या प्रतिक्रिया देत असतो. बरं. म्हणजे कसं की मी एखादी गोष्ट वाचते, नाही पण हे असं नाही, मला काय असं बरोबर नाही वाटत आहे. आपण ना निकोप मनानं ते आधी स्वीकारू नाही शकत, म्हणजे वाचू पण नाही शकत. कुणी आता एखादी चर्चा याला काय अर्थ आहे, हे असं कसं, त्याचा मुद्दाही आपण पूर्ण होऊ देत नाही. बरं. त्यामुळे ऐकणं जे आहे किंवा वाचणं जे आहे ते आपण पूर्णत्वानं आधी करत नाही. आपलं मन सतत बोलत असतं आणि ह्याच्यामुळे होतं काय, आपण आपल्या चष्म्यातनंच प्रत्येक गोष्ट वाचतो. त्यामुळे संपूर्ण निकोप वृत्तीनं वाचणं, ऐकणं, आधी शिकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याचदा त्या माणसाला काहीतरी वेगळं सांगायचं असतं, आपण आपल्या चष्म्यातनं त्याच्याकडे बघत असतो, आपल्या अप्रोचने पाहत असतो आणि आपल्याला असं वाटतं की याला काय अर्थ आहे, असं माझं म्हणणंच, पण तो म्हणतच नाही. त्यामुळे बऱ्याचदा आपण ते संपूर्णपणे निकोपपणे ऐकत नाही, आपण आपला रंग घालूनच ऐकत असतो. तर विचार प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला आधी बोलू द्यावं, त्याचं म्हणणं काय आहे ते समजून घ्यावं आणि मग त्याच्यावरती आपला मुद्दा मांडावा.
हे सगळ्या विचार प्रक्रियेचा हा फाउंडेशन आहे असं मला वाटतं. तर तुम्हाला तुमचाही विचार कळतो, त्याचाही विचार कळतो, त्यातलं साधक बाधकता काय आहे ती लक्षात येते. आणि एखादी गोष्ट आपण जेव्हा काही वाचतो ना, तर पूर्वी असं व्हायचं माझं की अरे आपण एका दिवसात एक पुस्तक वाचलं याचा आनंद अधिक असायचा. आता असं वाटतं किती वेडेपणा आहे हा. एवढं वाचताच कामा नये माणसाने, या ह्याच्यावर मी आली. माणसाने फार जास्त वाचनही करू नये असं आता मला वाटायला लागलंय खूप वाचल्यानंतर, असं मला आता वाटतंय. कारण त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही तुम्हाला हरवून बसता आणि म्हणून एखादं वाक्य घ्यावं फक्त दिवसभरासाठी आणि त्याच्यावर विचार करावा. काय वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या आयामाकडे बघतोय हे बघावं. आणि मला हे ज्ञानेश्वरीत फार जाणवतं की एक सिद्धांत मांडायचा असेल तर ज्ञानोबा किती दृष्टांत देतात. म्हणजे काय अवलोकन आहे त्यांचं. आता अदंभित्व म्हणून एक भाग आहे किंवा अहिंसा. अहिंसेवरती ज्ञानोबानी 100 उभ्या रचलेत. अहिंसा म्हणजे नेमकं काय? आपल्याला अहिंसा म्हटल्यानंतर काय वाटतं, एक गाल पुढे मारल्यावर दुसरा गाल पुढे करावा, असं नाहीच आहे. असं कुणीच सांगणार नाही. वेगवेगळ्या काळामध्ये आलेल्या वेगवेगळ्या विचारवंतांनी अहिंसेच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स केलेल्या आहेत. असं म्हणणारी एका गालावर मारा म्हणणारे तर रामदास स्वामी म्हणतात आम्हाला नाही जे पण धटासे असावे धट, उद्धटासे उद्धट. तो काळ वेगळा आहे, त्यांचा विचार वेगळा आहे. विनोबा आणखीन काहीतरी सांगतील अहिंसेबद्दल, पण ज्ञानोबांनी ती इतकी तरलपणे आणलेली आहे ना अहिंसा. तर म्हणजे काय की आपण समजा अहिंसा हा शब्द घेतला तर ह्या सगळ्यांनी नेमकं काय सांगितलं आणि आता मला त्याच्यावरती नेमकं काय वाटतंय, ही विचार प्रक्रिया चालू राहते आणि ती कित्येक दिवस चालू राहते. आणि मग लक्षात येतं की किती समांतरता आहे. अनेक गोष्टींमध्ये मधली समांतरता आपल्याला उलगडायला लागते जेव्हा आपण विचार करतो. एक ओळ पुरते खरं सांगायचं तर विचार करायला, आणि काही नसेल तरी सुद्धा विचार होतो, कारण इतक्या गोष्टी घडत असतात अवतीभोवती. त्यामुळे नेमकं काय आहे बाबा, कसा हे चाललंय. साधं उदाहरण सांगते की हिंदू धर्म म्हणजे नेमकं काय, हा विषय मांडण्यासाठी मला अमेरिकेमध्ये आता बोलवलं होतं BMM मध्ये. तर विषय तोच चालू होता कित्येक महिने डोक्यामध्ये की काय आहे नेमकं, आपण समजून घेऊ शकतोय का. आणि गंमत सांगते, तूप कढवत होते मी लोणी काढून जायचं म्हणून आता म्हटलं 15 दिवसांचं हे करून ठेवू म्हणून तूप कढवत होते. आणि तूप कढवता कढवता मला एक अशी हे विचार आला मनामध्ये की हे तूपच आहे ना, की माणसाच्या नैसर्गिक उर्मीला आपण मनात आलं म्हणून करत नाहीत गोष्टी. मला मनात आलं म्हणून मी केलं का नाही, पशु करू शकतील कारण ते नॅचरल इन्स्टिंक्ट वरती जगतात, पण माणूस नाही करू शकत. माणूस मला वाटलं म्हणून मी केलं असं नाही. माणूस म्हणतो मला वाटतंय पण हे बरोबर होईल का, नाही होणार. म्हणजे काय तर माणसाच्या नैसर्गिक उर्मीला विचारांच्या उष्णतेवरती तापवल्यानंतर जे साजूक तूप येतं ते म्हणजे विवेक. हे कधी सुचलं तर ते तूप कढवत असताना. त्यामुळे कुठे काय कधी सुचेल माहिती नाही, तो विचार मनामध्ये असणं हे मला वाटतं फार महत्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला आय ओपनर्स मिळतात. तर तसं हा मला एक उदाहरण म्हणून आता द्यावंसं वाटलं. पण ही विचार प्रक्रिया अखंड चालू असते. कोणीतरी एखादं वाक्य बोलून जातं आणि म्हणतो अरे हे खरंच आहे, हाच तर विचार मला किती दिवस कळत नव्हता नेमकं, आणि मार्ग मिळतो असं. त्यामुळे सतत चालूच असतं ते. मगाशी तुम्ही पुस्तक वाचनाबद्दल म्हणालात, तर त्याच्या आधी मी तुम्हाला म्हणाले की तुमच्या समोर बसल्यानंतर, म्हणजे या मोठ्या माणसांच्या समोर बसल्यानंतर मला कळतं की अरे हे माझं बरोबर आहे किंवा अरे आतापर्यंत हे करतोय ते चुकीचं आहे. सो एक पुस्तक वाचन माझ्यासाठी म्हणजे मी एखादं पान वाचते, दुसरं पान वाचते, मग मला कुठेतरी ना ते ठेवावं असं वाटतं आणि मग 1-2 दिवस त्यावर मी त्या 2 पानांवर विचार करत बसते. अगदी पूर्वी एका बैठकीत वाचायचे, पण मग मला असं जाणवलं की अरे पूर्ण वाचल्यानंतर ना माझं ते हे तुटतंय, म्हणजे लिंक तुटतेय. मला सगळे एकत्र विचार नाही करता येते, कारण मला वाचलेल्यावर विचार करायला जास्ती आवडतं असं मला जाणवलं. सो आता तुमच्या बोलण्यावर मला कळलं की हे चुकीचं नाहीये फारसं. आधी मला वाटलं का नाही तुला एका बैठकीत का नाही जमत, का तुला वेळ लागतो, का 15-15 दिवस लागतात, का तुला विचार करायला लागतो त्याच्यावरती. पण मला कुठेतरी आता वाटतं की हे पण बरोबर आहे, म्हणजे अगदीच काही चुकीचं नाहीये. अगदी. याच्याबद्दल आणखीनही एक गोष्ट मला खूप सांगावीशी वाटते की हल्ली काही जणांकडनं मी असं ऐकलंय की कशाला वाचायची पुस्तकं, मला जे वाटतं ते मी सांगेन, काहीच हरकत नाही, काहीच म्हणणं नाही. पण आपल्याकडे पूर्वसुरी होऊन गेलेत. म्हणजे संगीता जोशी म्हणून एक शायर आहेत, त्यांनी एक अप्रतिम शेर लिहिलाय. त्या का म्हणतात की तू भेटशी नव्याने बाकी जुनेच आहे. तसं कोणी काय काय म्हणून ठेवलंय एवढं तर वाचूया. त्यांना कॉपी नका करू, त्यांचं नका सांगू,
पण कोणी काय म्हटलंय हे तर लक्षात घ्या. बरेच जण आता नवीन ह्याच्यामध्ये मी बघते तर वाचत नाहीत आणि असं म्हटलं तर ते म्हणतात कशाला वाचायचं, आम्हाला वाटतं ते आम्ही सांगतो. माझं म्हणणं एवढं आहे, एकदा धांडोळा घ्या आणि मग तुम्हाला जे वाटेल ते सांगा. मग तुमच्या लक्षात येईल की आपण जे सांगतो ते आधी खूप जणांनी सांगून ठेवलंय. मग आताची गरज काय आहे तर ते कॉन्टेम्पररी आणणं ही आजची गरज आहे. आणि त्यातून तुमचा नवीन विषय येणारच आहे, तुमचा नवीन विचार येणारच आहे. पण वाचनही न करणं हे अयोग्य आहे. खूप वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटतं विनोबा इतकी पुस्तकं वाचायचे, इतकी म्हणजे प्रचंड. पण नंतर ते म्हणाले नंतर मला वाचावंसं वाटलं नाही, कारण हळूहळू विषय कळायला लागला आणि आता मला विचार करण्याची गरज आहे. मी काय विचार करतो हे महत्वाचं आहे. पण ही प्रक्रिया कधी सुरू होते? तुमच्याकडे मागे रिझर्व्हॉयर जेव्हा भरलेला असेल तेव्हा. त्यामुळे बरेच तरुण मंडळी हल्ली सांगतात की आम्हाला वाटतं ते आम्ही बोलतो, किंवा मी काही वक्तृत्व स्पर्धांना जाते तर मी त्यांना म्हणते की तुम्ही ह्या काही गोष्टी बेसिक वाचल्यात का? नाही म्हणे त्या कशाला वाचायच्यात, मला हे असं वाटतं. असं नाही होत, थोडं वाचावं, काय कोणी काय म्हटलंय मुळात. आणि त्याचं सगळ्यात मोठा धोका काय या गोष्टीचा, तर आपली संस्कृती काय सांगते ह्याच्यापासून आपण फारकत घेतोय आणि चुकीचं इंटरप्रिटेशन करणं. आज मला तर वाटतं की गरज आहे आपली संस्कृती, म्हणजे इथे कुठल्याही धर्माने मी बोलत नाही, या भूमीची संस्कृती जर टिकवायची असेल ना तर थोडं वाचन आपलं केलं पाहिजे. काय सांगितलंय पूर्वसुरींनी, त्यांनी काहीतरी त्या अनुभवातनं सांगितलंय ना, मग तेवढं तर आपण वाचायला काय हरकत आहे. तुम्ही तुमची मतं जरूर मांडा, पण आधी वाचून घ्या, त्यांचं म्हणणं समजून घ्या आणि मग त्याच्यावरती तुमचं म्हणणं मांडा. त्यामुळे वाचन करावं, भरपूर करावं. एका क्षणाला तुम्हाला वाटलं तर सोडून द्यावं, पण सुरुवात वाचनाने केली पाहिजे, हे मात्र नक्की. ताई, सतत विचार करता, सतत अभ्यास करत असता, ताण येतच असेल, मग ताण घालवण्यासाठी काय करता? ताण येतो, आनंदही मिळतो, पण ताणही असतो, हे नाकबूल करून चालणार नाही. आणि सतत चालूच असतो अभ्यास, पण त्याच्यासाठी विरंगुळा पाहिजेच. आणि त्याच्यामध्ये काय गाणी ऐकणं असतं, नाटकं बघणं असतं. मला जसं जमेल तसं चित्र काढत असते, चित्र रंगवत असते, कधी बॅडमिंटन खेळायला जाते. माझ्या मैत्रिणी पुष्कळ आहेत, त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारते. आणि हा ताण तसा वाटत नाही, मानला तर ताण आहे. नाहीतर एखादं साधं जनरल पुस्तक सुद्धा खूप आनंददायी आहे. म्हणजे माझ्यासाठी अशी खूप छान छान पुस्तकं आहेत की मला कंटाळा आला माझ्या विषयात काही वाचण्याचा किंवा असं, तर मग मृदगंध म्हणून इंदिराबाई संतांचं पुस्तक आहे, किंवा सर्वोत्तम पिंगे आहे, किंवा काय म्हणू हिंदीमधल्या हरिवंशराय बच्चनांच्या कविता आहेत की ज्या मधुशाला आहे, की जे वाचताना खूप मजा येते आणि बरं वाटतं, हलकं वाटतं. गप्पा मारणं हा माझ्यासाठी फार ताण घालवण्यातला एक फार मोठा भाग आहे असं मला वाटतं. वा, कमाल. ताई, जाता जाता शेवटचे 1-2 प्रश्न, पर्सनल प्रश्न मला जे पडतात नेहमी, आणि कुठेतरी त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल असं मला वाटतं, म्हणून मी विचारते. पूर्वी एकदा एक खूप सिनियर ॲक्ट्रेस माझ्याबरोबर काम करत होत्या आणि वयाने सिनियर आहेत आणि माझ्यापेक्षा आयुष्य जास्ती बघितलं होतं त्यांनी. तेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारला होता. त्यांच्या परीने, त्यांच्या पद्धतीने त्यांनी मला उत्तर दिलं, असं मला पटलंही होतं. तुम्हाला मला विचारा असं वाटतंय की मी वर्कहॉलिक आहे स्वतः, फिअर्सली वर्कहॉलिक आहे, आणि मला सतत काम करण्यातच आनंद मिळतो, विरंगुळा सुद्धा त्यातच मिळतो मला. मग कधी कधी मला असंही वाटतं की आयुष्याचे काही क्षण उपभोगायचे राहून गेलेत की काय. पण माझा प्रश्न असा आहे की जेव्हा काम असतं तेव्हा भरपूर काम करून घ्यायचं आणि नंतर मग आयुष्याच्या शेवटी मजा करायची असते, की काम करता करता मजाही करायची असते? ह्याच्यासाठी तुझी मजेची डेफिनेशन काय ही सगळ्यात महत्वाची आहे. मला जर काम हीच माझी मजा असेल तर मला दुसरीकडे जायची गरज नाही. म्हणजे जसं काम हीच माझी नशा असेल तर मला दुसरं काहीच नशेचं सेवन करण्याची गरज नाही. काय होत आहे सध्या माहितीये का, हे फेसबुक स्टेटस किंवा ह्याच्यामुळे फोमो वाढतोय. अरे एवढी चांगली इव्हेंट झाली, मी नाही गेले, आणि आपल्याला असं वाटतं आपण भयंकर काहीतरी मिस केलंय. असं काही नसतं, तिथे गेल्यानंतर नॉर्मलच असतं, आपण असे अनेक अनुभव घेतो. पण मग तसा फोमो नाहीये मला, अरे हे, पण मला असं नेहमी वाटतं की अरे मुलांबरोबर मी असायला पाहिजे होते, अरे ते मात्र आहे आणि तो स्त्रियांना खूप जास्त जाणवतो. तर तेव्हा मात्र मला असं वाटतं की ती मुलं मोठी होणार आहेत, त्यांचं वय परत येत नाही, त्यामुळे तो अनुभव मात्र घ्यायला पाहिजे. म्हणजे त्या वयात जेव्हा जेव्हा त्यांना त्याची गरज आहे तेव्हा आपण त्यांच्या बरोबर असणं हे निश्चित बरोबर आहे.
आवश्यक आहे, कारण तेच क्षण आपण पुढे चेरिश करणार असतो, काम होतच राहणार आहे. त्यामुळे स्पेसिफिकली जर या बाबतीत म्हणत असशील तर होय, थोडंसं काम बाजूला ठेवून त्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला वेळ देणं हे फार गरजेचं आहे. कारण नंतर आपलं मन इतकं द्वाड असतं ना, आता आपल्याला कामात खूप आनंद मिळतो, पण हेच नंतर असं वाटतं अरे आपण काम काही वर्षांनी असं वाटतं आपण तेव्हा हवं होतं नाही तिथे, मग ती खंत पण आपल्याला टोचत राहते. तर ज्या गोष्टी हातातनं जाणार आहेत त्या पुन्हा तशा घेता येणार नाहीयेत, अशा वेळेला मात्र त्या गोष्टी स्वीकाराव्यात असं मला वाटतं. ते वय मुलांचं, 10वी परीक्षा, त्यांचं आणि नंतर मग आपण विचार केला आपल्याला त्रास होतो की त्याचा. आता नाही, आता मी फ्री आहे तर आता मी माझं सर्वस्व मुलांना देणार, तोपर्यंत मला असं वाटतं की त्यांना गरज पण गरज नसते नसते. त्यामुळे तो काळ मला नेहमी वाटतं की काळाशी निगडीत गोष्टी सांभाळल्या पाहिजेत, की त्या मुलांचं ते वय सुद्धा आपण अनुभवायला पाहिजे. कारण नाहीतर ना ते गेल्यानंतर मग खंत वाटत राहते मनात की अरे आपण तेव्हा नाही आपण हे केलं. त्यामुळे आपल्याला प्रायोरिटीज आपल्याला ठरवाव्या लागतात की नाही मला आता हेच महत्वाचं आहे आणि काम होणारच आहे. आपण आज नाही तर उद्या काम करणार आहोत, पण आपली मुलं मोठी होत जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणजे स्पेसिफिक मी ह्या विषयात सांगते की त्यांच्या बरोबर असणं हेच क्षण पुढे आपण जाऊन चेरिश करणार आहोत. पण हे मी तेच सांगते की समाज काही संकल्पना ठरवतोय. हे काय दिवाळीला तुम्ही सकाळी खाली फटाके नाही उडवले, आम्ही फटाके आम्ही घरी फराळ केला, आम्ही घरी काही नाही केलं, पण तरी आम्ही आनंदी आहोत. त्यामुळे हे कुणाला सांगायला द्यायचं, काय होतंय ते आपल्याला, आणि मग स्टेटस येतं फीलिंग हॅपी, एक्साइटेड विथ समबडी आणि असे फोटो, पण आम्हाला त्याच्याशी काही वाटतच नाही. म्हणजे तुम्ही ठाम राहिलं पाहिजे की हाच माझा आनंद आहे, कुणी काही का म्हणे ना, मला हे आवडतं. आणि आपल्या या आनंदाचा दुसऱ्यांना त्रास होणार असेल तर, किंवा होत असेल तर, आता ते दुसरे किती जवळचे त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. म्हणजे असं पण कळत नकळत आपण कुणाला तरी त्रास देतोय, मग समजून घ्यायला पाहिजे की काय त्रास होतोय. मी थोडंसं बिहेवियर माझं बदललं तर बरं होणार आहे का? तेवढं कळलं तर ठीक आहे ना. म्हणजे आता हे खूप काय म्हणू ना, हे खूप आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो ना आपला इनर सर्कल, त्याच्यापेक्षा आउटर सर्कल, मग त्याच्या असे सर्कल्स असतात. सो कुठल्या सर्कलला किती महत्व द्यायचं किंवा त्यांचं म्हणणं किती मनाला लावून घ्यायचं किंवा नाही, खरंय. कदाचित आपण कधी कधी चूक अशी करतो, आता मला असं वाटतं की ती चूकच असते. आपण कधी कधी काही जणांना खूप जास्त इम्पॉर्टन्स देतो आणि आपल्याला कळत असतं की नकोय हा इम्पॉर्टन्स, किंवा त्याच्यामुळे मी माझा जो पिंड आहे किंवा माझी जी एक व्यक्तिमत्व आहे ते मी कुठेतरी बदलतेय. तर अशा वेळेला आपण भानावर यावं, आपण स्वतःला सांगावं की नाही, हे जरी त्या व्यक्तीला आवडत असेल किंवा ती व्यक्ती कुठे किती माझ्या ह्याच्यात महत्वाची असेल तरी सुद्धा मला हे आत्ता पटतंय का, मला नाही पटत आहे, तर तेवढा मोकळेपणा असला पाहिजे की मला हे बाबा हे तुझं असं म्हणणं आहे पण मला हे नाही आवडत आहे, मी थोडासा वेळ तुझ्यासाठी तेवढा करू शकते पण पूर्ण नाही, कारण ही माझी आवड नाही. नाहीतर मग त्या इनर सर्कलला उपयोगच नाही ना. ते इनर सर्कल किंवा त्याच्याहून बाहेरचं जे आउटर सर्कल आहे तो आपला मोकळेपणा आहे. जर तिथेही आपण दबूनच राहिलो आणि मग अनेकदा आपल्या लक्षात येतं की ज्या काही व्यक्ती अशा असतात की आपल्याला असं वाटतं की आपण ह्यांच्यावर मोकळे होऊ, तर तसं होत नाही. आपण अधिक दडपणामध्ये जातो. त्या घडीला समजलं पाहिजे की नो, की नाही आपले वेवलेन्स जुळत आहेत किंवा आपले विचार नाही जुळत आहेत, मग ती किती का जवळची मैत्रीण असे ना, किती का जवळचा तुमचा नातेवाईक असे ना, पण त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कारण काय आहे, स्वतःला आपण अनेकदा दुखवतो, स्वतःला खूप मुरड घालतो, पण समोरच्याचा आनंद देतो, पण तुम्ही कधीच कुणाला पूर्णत्वानं आनंद देऊ शकत नाही. मग जर त्यांनी माझं व्यक्तिमत्व बदलत असेल तर मात्र थांबलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे त्रास आपण देतोय का नाही हे आपण ठरवलं पाहिजे. समोरचा त्रास देतो असंच म्हणणार आहे, पण आपण आपल्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स आपला महत्वाचा आहे की मी खरंच त्रास देते का, अरे हे बरोबर आहेत, हे माझेही काही मुद्दे आहेत, ह्या ह्यानी आपण विचार केला पाहिजे. आपण बऱ्याचदा स्वतःला बाजूला काढतो या सगळ्या ह्याच्यातनं, स्त्रिया, आणि आपण ना ओके म्हणतो, जाऊ दे काय 2 दिवस, पण हे वाढत जातं आणि आपण आपल्याला बाजूला करतो. ते कुठेतरी ठामपणे सांगता आलं पाहिजे असं मला वाटतं. मी जरी म्हणत असले तरी प्रत्येक वेळेला हे करायला जमतं असं नाही, पण हे केलं पाहिजे. तर आपल्याला आपलापणा म्हणजे बाहेर मोकळेपणा असण्यापेक्षा आपण आतून मोकळे असणं मनाने, हे सगळ्यात महत्वाचं आहे.
तुमचं म्हणणं अगदीच पटलंय मला. पण कधी कधी काय होतं, फिअर ऑफ लुझिंग, येस. की मी जर का नाही म्हणाले तर माझी ही व्यक्ती दुखावली जाईल किंवा माझ्यापासून लांब जाईल, म्हणून आपण हो म्हणतो खरंय. आणि ती एक सवय होते हम्म. आणि समोरच्या व्यक्तीला वाटतं की मला हे आवडतंय म्हणून मी करते हम्म. आणि ते एक सायकल बनतं. एक्झॅक्टली. मग माझं त्याच्यावरती एवढंच म्हणणं आहे हम्म. की फिअर ऑफ लुझिंग एकाच बाजूनी का हम्म. हम्म. आहे का नाही? मला पण एक व्यक्तिमत्व आहे का नाही? हम्म. फिअर ऑफ लुझिंग एकाच बाजूनी का? मलाही भीती वाटते की मी असं वागले आणि ती व्यक्ती जर रागावून निघून गेली तर हम्म. मग आपल्याला पुन्हा त्या व्यक्तीला कसं बोलवता येईल अशी भीती वाटते. हम्म. प्रत्येक स्त्रीच्या मनात ती भीती असते. हम्म. स्त्री कशाला, प्रत्येक पुरुषाच्या मनात ती भीती असते असते. पुरुषांना असू सुद्धा. शकेल, असावी. पण ही भीती असते, फिअर ऑफ लुझिंग असतेच. पण कधीतरी विचार करावा की मी जर इतकं प्रत्येक गोष्टीला ऍडजस्टमेंट करायला माझी तयार आहे, तर काही गोष्टी माझ्याही आवडीच्या आहेत. इथे मी आणि हा भाग नाहीये. पण फिअर ऑफ लुझिंग एकाच बाजूनी का? पण स्त्रियांकडून हीच अपेक्षा असते ना. असते. मग अशा वेळेलाच आपला विवेक फार महत्वाचा असतो की जर मला सगळं सोडून जर ती व्यक्ती असेल तर मग मी मला स्वतःला गमावते ना. फिअर ऑफ लुझिंग मायसेल्फ का येत नाही माझ्या मनात? वा वा. मी सगळं सोडून द्यायची माझी तयारी आहे, पण तरी सुद्धा माझ्या मनात जर फिअर ऑफ लुझिंग असेल तर त्या व्यक्तीचा माझ्यावरती चांगला इन्फ्लुएन्स आहे का वाईट इन्फ्लुएन्स आहे? वा. मला अशी व्यक्ती समोर पाहिजे की मी काही केलं तरी मला फिअर ऑफ लुझिंग असता कामा नये. मग तुम्ही सगळं बदलायला तयारी असते तुमची. आणि हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेला स्त्रिया स्वतःला विसरतात. असं नाही करू ना. तुम्ही तुमचाही अपमान करत असताना. आणि म्हणून कुठलाही स्पिरिच्युअल माणूस हे सांगतो की आधी तुम्ही तुमच्यावर प्रेम करायला शिका, तर तुम्ही जगावरती प्रेम करा. बरोबर. हा प्रेम म्हणजे स्वार्थीपणा नाहीये, पण तुलाही काही आहे बाबा, तो विचार करणं गरजेचं आहे. मला आवडलं मी करीन, मला नाही आवडलं मी नाही करणार. काही वेळेला करीन सुद्धा, पण उद्या जेव्हा मी मला स्वतःला कटघऱ्यात उभी करीन ना, तेव्हा मला उत्तर द्यायचे आहेत. मग तेव्हा काय? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून फिअर ऑफ लुझिंग दोन्ही बाजूनी असेल ना, तरच नातं टिकतं. कमाल. नाहीतर मग ते डिक्टेटरशिप व्हायला लागते. मग अशा वेळेला फिअर ऑफ लुझिंग सोडून द्यावी. काय हरकत आहे? हा प्रवाह आहे. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट फोडी दोघा पुन्हा नाही गाठ. म्हणजे जितकं हळवं होता येईल तितकंच कधीतरी कठोरही व्हावं लागतं स्त्रीला. की हा फ्लो आहे, या फ्लो मध्ये आता या दोन काड्या एकत्र आल्यात. कुणास ठाऊक कायम बरोबर वाहत जातील किंवा कुणास ठाऊक वेगळ्या होतील. सो फिअर ऑफ लुझिंग सोडणं पाहिजे. आणि फिअर ऑफ लुझिंग सोडून जर नातं छान राहिलं ना, तर ते द बेस्ट नातं असतं. की ठीक आहे, जाईल, जाणार कुठे, पुन्हा इथंच येणार आहे. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो नातं तुमचं बांधून ठेवतो. आणि त्याचं जर नसेल वाटत तर थांबावं. मग त्या मैत्रीचं नातं असेल, स्नेहाचं नातं असेल, नातेवाईकांचं नातं असेल, जर त्याच्यामध्ये फिअर असेल तर ते नातं उभं नाही राहणार. निर्भयत्व आम्हाला सगळ्यात म्हणून फार महत्त्व वाटतं. आपल्या संस्कृतीने सगळ्यात पहिलं जर आपल्याला काही सांगितलं असेल ना, तर अभय सांगितलंय. भय काढून टाका, हा आपल्या संस्कृतीचा पहिला संदेश आहे माणसाला. आणि आपला अख्खा पाया भयावर आहे. त्यामुळे फिअर खूप त्रासदायक असते, पण फिअर दोन्ही बाजूनी असेल तर ती चांगली आहे. किती छान सरळ सोप्या भाषेत इतका मोठा विषय तुम्ही म्हणजे सोपा करून सांगितला. आणि मला खूप आवडला हा प्रश्न, कारण स्त्री असल्यामुळे ना आपण बऱ्याचदा गोष्टी धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो, सावरण्याचा प्रयत्न करतो. हे सावरणं इनबिल्ट आहे आपल्यात. पण कधी कधी असं लक्षात येतं की नाही सावरलं जात आहे ना, ओके म्हणावं, लेट गो, हात मोकळा करावा. आपण वेगवेगळ्या पद्धतीने सावरण्याचा प्रयत्न करतो. नाही तर ठीक आहे, नाही शक्य, युनिव्हर्सला नकोय असं म्हणावं. अवघड जातं, पण ठीक आहे. आणि सगळ्यांना दुखावणार नाही असं आपलं होतच नाही ना. नाही होऊ शकत. त्यात आपण आपल्याला खूप दुखवत असतो. ते न सोडण्यात सुद्धा कधी कधी आपल्याला, मला असं वाटतं की भीती असते. इट इज व्हेरी सेल्फिश. जसं एखाद्याच्या जवळची व्यक्ती देवाघरी गेल्यानंतर ती व्यक्ती रडते, जी व्यक्ती जिवंत असते ती रडते, त्या गेलेल्या व्यक्तीसाठी नाही पण स्वतःसाठी.
No. की आता माझं काय होणार हम्म, या व्यक्तीशिवाय. हम्म, दॅट इज ऑल्सो सेल्फिश. जर का ते सेल्फलेस असतं तर आपण रडलोच नसतो. हम्म, कारण आपल्याला कुठेतरी माहिती आहे आता ह्याचा पुढला प्रवास चालू झालेला आहे, जो ह्या आयुष्यापेक्षा खूपच छान आहे, कितीतरी पटीने छान आहे, पण आपण रडतो कारण इट इज सेल्फिश की आता माझं काय होणार, मी नाही राहू शकत आहे या व्यक्तीशिवाय. हम्म. मग कुणाचा नवरा असो, बायको असो, आई असो, वडील असो, मूल असो. आणि हा एक मुद्दा आहे, याच्यावर बरेच त्यामुळे वाद प्रतिवाद होऊ हा, हा, शकतात. हा, हा. पण सगळ्यात महत्वाचं आहे ना, ही सगळी सवय आहे. हम्म, हम्म, आपल्याला सगळ्याची सवय झालेली असते. सगळ्यात गंमत अशी असते की मी उद्या नाही, हा विषयच आपण कधी विचारात घेत नाही. म्हणून तर रामदास स्वामींना म्हणावं असं वाटलं ना की मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पण आपण फक्त शोक वाहण्यापर्यंतच करतो, पण पुढे मी पण उद्या ह्याच रांगेत आहे बरं का, हा विचार आपण करत नाही. म्हणून यक्षनी जेव्हा प्रश्न विचारला युधिष्ठिराला की सगळ्यात मोठं आश्चर्य कुठलं, तर युधिष्ठिराने एका वाक्यात उत्तर दिलंय की जग गेलं तरी मी असणारच आहे. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, हा सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की मला काहीच होणार नाही. आई गो हा गेला गो कसा गो गेला, तू त्याच लाईनीत आहेस. ह्याची जाणीव आपल्याला नसते आणि ते कुठेतरी हे सांगतात. त्याच्यामुळे ते काय म्हणूया त्याला, सेल्फिश म्हणायचं किंवा काय, हा त्याला बरेच हे आहेत. सवय आहे मुख्य म्हणजे, या सगळ्याची सवय असते माणसाला आणि त्या सवय सुटणं हे फार अवघड असतं. म्हणून आपण म्हणतो ना, जाऊ दे धरून ठेव. म्हणजे अगदी वाईट म्हण आहे, पादा पण नांदा, तसं आहे ते. जाऊ दे धरून ठेव, त्रास होतोय ना पण धर, कारण ती सवय आहे तुझी. म्हणून पण कधीतरी सोडता आलं पाहिजे. वा, असं वाटतं. खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, तुमच्याशी गप्पा मारून, आणि खूप काही शिकायला मिळालं. आपल्या या कार्यक्रमानंतर सुद्धा आय वुड लव्ह टू कीप इन टच विथ यू. मलाही खूप आवडेल. आणि मी अगदी खरं सांगू का, मी खूप कार्यक्रम बघत असते युट्यूबवरती, तर दिल के करीब हा खरंच माझ्याही दिल के करीब कार्यक्रम आहे बरं का. आणि आज मला त्याच्यात सहभागी होता आलं. मला खूप आवड, आणि खूप छान तुझी पद्धत आहे. तुझ्याकडे येणारे पाहुणे सुद्धा खूप छान बोलत असतात, म्हणजे आय ओपनर असतात. प्रत्येकाचा एक प्रवास असतो, तो ऐकायला खूप मजा येते. त्यांचा प्रवास आपण ऐकून आपल्याला सुद्धा खूप काही शिकायला मिळतं. निश्चित निश्चित. त्यामुळे आज एक खूप मजा आलेली आहे. मला सुद्धा, आणि आय एम व्हेरी शुअर तुम्हाला सुद्धा तेवढीच मजा आली असणार. सो तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, एक वेगळं वळण.